रखता हूँ ना फरमान रखता हूँ, तहजीब से सुनो तो सुनने वालों का दिलो जान से सम्मान करता हूँ। नमस्कार, मैं हूँ प्रशांत और आप देख रहे हैं एफसी करंडक 2025 कॉम्बॉक्स में हमारे साथ विश्लेषक तुकाराम मांगेला जुड़ चुके हैं। सर, आपका स्वागत है। धन्यवाद. झालेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं करूया आपण एफ सी कर्नाटकमध्ये सहर्ष स्वागत. जी चर्चा अतुल सरांच्या जोडीला देखील झाली होती. काही महत्वाच्या गोष्टी त्यांनी देखील इथे उल्लेख केला होता. प्रवाहाचा उल्लेख, विजयाचा उल्लेख, भरपूर मार्गदर्शन त्यांच्या माध्यमातून देखील आपण ऐकलेत. आणि एफ सी कर्नाटकचा आता सध्याच्या घडीला खेळ अशा टप्प्यावरती आलाय ना, मागच्या 2-3 दिवसामध्ये केलेली मेहनत आणि त्या मेहनतीला आता फळ यायचं आहे. त्या मेहनतीला खऱ्या अर्थानं जो करंडक एफ सी करंडक ज्या चॅम्पियनशिप, ज्या चॅम्पियन बनण्याचं स्वप्न घेऊन आपण टीम आल्यात ना, त्या चॅम्पियन पदाच्या दिशेनं टाकणारा आता प्रत्येक पाऊल असणार आहे. ते दोन्ही संघ ज्याने टॉप केलेत टेबलमध्ये, ज्यांनी वरच्या स्थानावरती जे राहिलेले होते पहिल्या क्रमांकावरती, असे पहिल्या क्रमांकावरचे दोन संघ एकमेकांसमोर उभे टाकलेत. एका बाजूला रणजितदादा चिरोळे यांचा संघ आहे आणि दुसऱ्या बाजूला विराट प्रतिष्ठान. या दोन संघादरम्यान हा महत्वाचा सामना आहे. दोन्ही संघांनी संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगला खेळ केलाय, पण हा क्वालिफायचा मॅच आहे. क्वालिटी तुम्ही दाखवली आहेत, पण ती क्वालिटी दाखवत असताना अजून एक टप्पा वरती जायचा आहे, एक स्टेप वर चढायचं आहे आणि या एफ सी कर्नाटकच्या फायनल मध्ये प्रवेश करायचा आहे. टाळ्यांचा गजर, टाळ्यांचा आवाज चौबाजून होतोय. सलामीची जोडी मैदानावरती सज्ज. एका बाजूला प्रशांत, दुसऱ्या बाजूला आशिष आणि पहिले षटक हाताळण्यासाठी प्रसाद. प्रसाद सज्ज झाले तर 6 षटकांचा सामना आहे. 6 षटकांच्या सामन्यामध्ये पहिल्या 2 षटकांचा खेळ जो पॉवर प्लेचा खेळ असणार आहे, त्यासाठी क्षेत्राची रचना लावली. ऑफ साईडला दिशेनं 5 क्षेत्ररक्षक सर्कलमध्ये आहेत. शॉर्ट तडमॅन आहे, पॉईंट आहे, कव्हर पॉईंट, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ. ऑन साईडला जर बघितला एक मिड ऑन आहे आणि एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग. समोर एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑन, डीप मिड विकेट. पंचाकडनं येतो इशारा, ऑल सेट, ऑल गो, लेट्स प्ले. पहली गेंद बल्ले के बीचों बीच गेंद को ड्राइव किया, मिड ऑफ क्षेत्र में खिलाड़ी तैनात है, एक रन देने का अवसर। याच दरम्यान व्यासपीठावरती प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आदरणीय विक्रमशेठ नवले साहेबांचं शुभागमन झाले. अतुजी बनकर साहेबांच्या बरोबर आपण त्यांच्या उजव्या बाजूला त्यांना पाहू शकता. विक्रमशेठ नवले साहेब, आपलं एफ सी करंडकमध्ये हृदयाच्या अंतकणापासून हार्दिक स्वागत आहे, वेलकम. सध्या आपण बघतोय पाहुण्यांची मांदियाळी देखील याने स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांनी ज्यांनी योगदान दिले आहेत ते सर्व महानुभाव अर्थात मान्यवर देखील या मैदानावरती आणि या मुख्य व्यासपीठावरती दाखल झाले आहेत. त्यांचं करूया आपण सहर्ष स्वागत. या महत्वाच्या क्वालिफाईंग मॅचला सुरुवात झाली आणि पहिल्या चेंडूवरती सिंगल रन. फुलटॉस बॉल समोर खेळलाय, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय. जोपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचेल तोपर्यंत चेंडू सीमा रेषे पार. या क्वालिफाईंग मॅच मधला पहिला चौकार. आता इतका चांगला मॅच आहे, म्हणजे पहिला आपण क्वालिफायर मैदानावरती पाहतोय तर सामन्याला सुरुवात दिमागदार झाले, शानदार खेळ देखील पाहायला मिळेल. सिकंदर शेख यांच्याकडून एक पारितोषिक आता जाहीर होते. पुट्टा चेंडू, सुंदर फटका, 3 उत्तुंग षटकार, 2000 रुपये आणि हॅट्रिक करता 2000 रुपयाचं पारितोषिक असेल सिकंदर शेख यांच्या माध्यमातून. पारितोषिक जाहीर झाले. आता मैदानावरचा खेळ देखील बहारदार होईल. मैदानावरती शेअर मार्केट वरती जाणार यात काही शंका नाहीये. सही बघितलं तर म्हणजे राष्ट्रीय शेअर बाजार शुक्रवारी 5 वाजता संध्याकाळी बंद होतो, पण आजकाल या या मैदानावरचं शेअर मार्केट आता कुठे सुरू झालंय. ऑफ स्टॉपच्या बाहेर कट करायचा होता, बॅटच्या बाहेरील कडा, चेंडू शॉर्ट मध्ये फील्ड केलाय. आणि जसा पारितोषिकाचा उल्लेख तुम्ही देखील केला होता प्रशांतजी, आणि आता कुठे शेअर मार्केट चालू झालाय, हा वधारणार. हा 500 वरनं जम 1000 वरनं 2000 आणि कदाचित सामना जर रंगतदार अवस्थेमध्ये आला तो 5000 वरती पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. बिल्कुल सही, बहुत ही महत्वपूर्ण मुकाबला है और दोनों तगड़ी टीमें, दोनों दावेदार टीमें मैदान के अंदर. रंजित दादा शिरोले बनाम विराट प्रतिष्ठा. टॉस गेंद ऑन साइड पर बहुत ही खूबसूरती के साथ गेंद को खेल दिया, स्क्वायर लेग पर बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात है. जब तक कि गेंद को फील्ड करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 2 रन मुकम्मल किए. तो कर सर, वैसे फ्राइडे को मैंने देखा है बहुत सारे पिक्चर रिलीज हो जाते हैं और वहीं पर एक बार फिर उसके बाद में वो सुपर हिट हो जाते हैं, लेकिन आज संडे इतवार का दिन है
और आज पिक्चर यहाँ रिलीज हो जाएगा और सुपरहिट भी होने वाला है. सुपर आणि प्रत्येक चित्रपटाचा शो पाहिला तर 12 ते 3, 3 ते 6चा शो हाऊसफुल असतो. आता या मैदानावरती ते 2 शो आहेत. 12 ते 3चा शो, 3 ते 6चा शो हाऊसफुल आहे या मैदानावरती एफसी करंडकचा. समोर केलाय मिस टाइम स्ट्रोक आहे, क्षेत्ररक्षक आहे मिडॉनला चेंडूच्या खाली, पण पाठीमागे बॅकअप दिले. पहिला वाटलं होतं पण हे बघा काय तालमेल होता. पहिला वाटला एक क्षेत्ररक्षक जाईल, पाठीमागे दुसरा क्षेत्ररक्षक गेला. हा तालमेल होतं. मिस टाइम स्ट्रोक आणि पहिला जोर का झटका जोरात लागलाय. पहिला विकेट गडीपात. अत्यंत महत्त्वाचं म्हणजे या स्पर्धेमध्ये विकेटवरती जर दुसरी धाव तुम्ही घेतली विकेटच्या मधून जर धावला तर शॉर्ट धाव दिली जाणार आहे. 1 शॉटचा इशारा होईल. या स्पर्धेच्या दरम्यान यूट्यूबचे आमचे स्पॉन्सर विशाल अण्णा धोत्रे साहेबांचं शुभागमन झाले. युवा उद्योजक आहेत, सातत्याने आम्हाला मदत करत असतात. विशाल अण्णा धोत्रे साहेब आपलं मनापासून हार्दिक स्वागत, वेलकम. मैदानावरती अप्रतिम जेल टिपला आहे आणि तुकाराम सर या मॅचमध्ये आशिष उदेक सारखा खेळाडू ज्याच्या नावावरती लेदर बॉलमध्ये शतक आहे तो बाद होणं याचा अर्थ या मॅचमध्ये विराट प्रतिष्ठाननं खूप चांगली कामगिरी केली. एक वेळ असं वाटलं होतं की हा झेल होईल की नाही, कदाचित तो जजमेंट चुकलं की नाही, पण बॅकअप जसं आपण म्हणतो की बॅकअप महत्त्वाचं आहे. मग तुमचा मोबाईल असेल त्या बॅटरीला बॅकअप पाहिजे, तो बॅकअप होता आणि त्याचा फायदा मिळाला. खूप चांगला सुंदर झेल टिपला आहे. आपण पाहू शकता सर अकबरनं झेल टिपलाय आणि फलंदाज आशिष उदेकची खेळी संपुष्टात. एका बाजूला आशिष होते पण अकबर भी कोशिश भी काफी रंगलाई आहे. जसा तो गेला गिरकी घालत गेला, मिडॉनला क्षेत्ररक्षक होता त्याला थोडासा कॉलिंग दिला, हा झेल मी टिपतोय, इट्स माइन, हा झेल माझा आहे. कदाचित तो लाऊड कॉल केला गेला आता आणि त्याचा फायदा झालाय. पहिल्या षटकाचा खेळ ज्याच्यामध्ये चौकार पाहिलाय, विकेटही पाहिलाय. संघाची धावसंख्या आहे ती 9. फ्रंटलाइन गेंदबाज अमित गेंदबाजी करने के लिए तैयार है. सेटमेंट पॉइंट कवर एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी तैनात. ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, ड्राइव करना चाहते थे, कवर की तरफ गेंद अच्छी तरह से बल्ले के ऊपर नहीं आई है. इस बार कनी की तरफ खिलाड़ी तैनात है, गेंद को फील्ड जरूर करेंगे. नंबर 3 पर बल्लेबाजी करने के लिए अजय मोरे आए हैं. अजय मोरे का खेल जो है उतना अच्छा नहीं रहा है, मतलब बहुत बेहतरीन खिलाड़ी है, कागज पर शेरदिल खिलाड़ी, लेकिन वो जो इनका फॉर्म अच्छा होना चाहिए वो नहीं है. बैटिंग में गहराई बहुत है, जैसे कि रंजित दादा शिरोल टीम ऑन साइड पर गेंद को खेलना चाह रहे थे, टाइमिंग अच्छा नहीं कर पाए. स्क्वायरली की तरफ गेंद आ रही है, एक रन लेने का प्रयास करेंगे, दूसरे के लिए वापस है. विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए दोनों बैटर. स्कोर आगे बढ़ता हुआ रन संख्या कुल मिलाकर रन संख्या 12 रन, 1 विकेट के नुकसान पर. सचिन भाऊ कलाधर साहेबांचं शुभागमन झालं. या स्पर्धेकरता विशेष सहकार्य त्यांच्या माध्यमातून आदरणीय सचिन भाऊ कलाधर साहेबांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे, वेलकम. आपल्याला विनंती, आपण सर व्यासपीठावरती असतं बा. एफसी करंडक मध्ये आपलं मनापासून हार्दिक स्वागत है, मनपूर्वक हार्दिक स्वागत. और मैच की बात करें तो रन संख्या तुकाराम सर 12 रन 1 विकेट के नुकसान पर. धावा धापलकावरती 12. पुन्हा एकदा स्ट्रायकर यांना फलंदाज सज्ज होतोय. स्विच इट करायचा होता. रिव्हर्स स्वीपचा फटका बॅटच्या तितका कनेक्ट होऊ शकला नाहीये. बॅट ऑन बॉल मधलं तितकं कनेक्शन नाही पाहिलंय. शॉर्ट थर्डमॅन मध्ये फील्ड केले गेले एक धावे चेंडूवरती पूर्ण. जसं तुम्ही अजयचा उल्लेख केला, कदाचित या स्पर्धेमध्ये त्याचा फॉर्म थोडासा येतोय जातोय, पण हा मोठा मॅच आहे आणि अजयनं मोठ्या सामन्यातला मोठा खेळाडू आहे म्हणून त्याला संधी तिसऱ्या क्रमांकावरती दिली. और एक बहुत बड़ा खिलाड़ी है अजय बुरे, उनके पास वो काबिलियत बिल्कुल है, लेकिन अब प्रशांत कदम के ऊपर भी कैमरा लगेगा. बहुत इंपॉर्टेंट खिलाड़ी जिनके पास काबिलियत. अमित गेंदबाजी कर रहे हैं, ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, पॉइंट के ऊपर से गेंद को खेल दिया, मिला रूम और मचा धूम. गेंद बॉल लेने के बाद 4 रन. सचिन भाऊ कलाधर साहेबांचं शुभागमन झालंय. काय कडकडीत चौकाट उठवलाय आणि बॅट्समन देखील स्वागत केलेलं आहे. सचिन भाऊ कलाधर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. आणि स्वागत देखील झाले. जसं तुम्ही उल्लेख केला होता तर एका कडक स्ट्रोकनं बॅकफुटला गेलं, थोडीशी जागा बनवली आणि कडे काय फटका खेळलाय. कारण ज्या चेंडूचा टप्पा होता लेनला पहिल्यांदा पिक केलं आणि त्यानंतर पॉईंटच्या डोक्यावरनं एक देखणा असा चौकार जो आपण टोकलाय. जसं तुम्ही प्रशांतचा उल्लेख केला होता, त्याच्या बॅटमधनं हा चौकार 4 धावा. आता समोर खेळायचा होता चेंडू, बराच वेळा येत आहे. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक जातोय, पाठलाग करतोय, चेंडू जाईल सीमारेषा, रेषा पार, चौकार.
इनफॉर्म बैटर है प्रशांत कदम, हमेशा लाजवाब प्रदर्शन रहा इनका। और अब जाकर मिड ऑफ के ऊपर से गेंद को लॉफ्ट किया गया था फ्रंट फुट पर बल्लेबाज प्रशांत कदम की तरफ से। पहले बैकफुट पर खेले पॉइंट के ऊपर से, उसके बाद में जब आगे डालने का प्रयास किया गया तो गेंद के लाइन में आके एक दर्शनीय स्ट्रोक बल्लेबाज प्रशांत कदम का। प्रशांत कदम अपना दमखम दिखा रहे हैं। स्कोर 21 रन 1 विकेट के नुकसान पर रंजीत दत्ता शिरोली टीम अब बल्लेबाजी कर रही है। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज अपने बॉलिंग पार्ट पर अमित। इस ओवर की 5 गेंदें और 2 चौके से सिंगल आया था तीसरी गेंद पर, उसके बाद में डबल और सिंगल। अभी तक अच्छा ओवर है रंजीत दादा शिरोली टीम के लिए। अपने बॉलिंग पार्ट पर गेंदबाज अमित तैयार। यहाँ भी अच्छा स्ट्रोक बल्ले के बीच उम्मीद बॉलर के सर के ऊपर से गेंद को खेल दिया है। तीर से समान छू लिया आसमान। बल्लेबाज खड़े हैं सीना तान। प्रशांत कदम अपना दमखम दिखा रहे हैं और खेल को बनाया आसान। 6 रन। स्कोर 27। 2 ओवर की कहानी अगर देखें तो स्टार्ट अच्छा हुआ इस ओवर में। तुकाराम सर प्रशांत कदम ने मेला लूटा। प्रशांत को आप शांत कितना रख सकते हैं? बहुत शानदार बल्लेबाजी की है। सुंदर सुंदर फलंदाजी आणि असं नाही की प्रॉपर क्रिकेटिंग फटके खेळलेत. असं आडेतेडे दे घुमाके नाही खेळलेत. प्रॉपर क्रिकेटिंग फटका. याच्या अगोदर तो बॅकफोर्डला जाऊन पॉइंटच्या डोक्यावरनं टोकलेला चौकार पाहिला आहे. फुल फेस ऑफ द बॅट मिड ऑफला बिट करणारा एक चौकार आणि आता बरोबर सीधा बिलकुल आपले कहा ना सीधा धान त्या पद्धतीनं सरळ खेळला होता आणि लॉंग ऑफ सीमारेषा पार षटकार ठोकलाय. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा आहेत धावफलकावरती 27. असंही पाहिलं तर आमिर खानचा पीके चित्रपट फेमस होता. हा प्रशांत कदम आहे. आई पीके आहे हा फेमस आहे. अशा खेळासाठी फेमस आहे, प्रसिद्ध आहे आणि तो अशा वेळेला रंगामध्ये आलाय ज्यावेळेला एका गोष्टीवरती चर्चा मी तुमच्या दिशेने येईल. आतापर्यंत फॉर्मॅट 4 षटकांचा होता, आता 6 षटकांचा झालाय. आता 6 षटकांचा खेळ दाखवताना किती प्रगल्भता आहे, किती मॅच्युरिटी आहे किंवा 6 षटकांचा खेळ ज्यावेळेला तुम्ही खेळण्यासाठी मैदानावरती उतरलेत ना तर तुमची रणनीती महत्वाची आहे, स्ट्रॅटेजी महत्वाची आहे, डावपेच महत्वाचे आहेत आणि जो टार्गेट तुम्हाला सेट करायचा आहे प्रथम बॅटिंग करताना या सर्वांचा आता कदाचित विचार मैदानावरती होतोय. और तुकरम सर मैं तो ये कहूंगा कि प्रशांत कदम ने जो बल्लेबाजी की है 6 ओवर के फॉर्मेट में बल्लेबाजी की है, 4 ओवर के फॉर्मेट में बल्लेबाजी की है, तो अनुभवी खिलाड़ी ये बहुत बढ़िया बल्लेबाजी कर रहे हैं। स्कोर 27 रन। ड्रीम स्टार्ट हुआ है रंजीत दत्ता शिरोली टीम के लिए। पहले ओवर में 9 रन आए थे, दूसरे ओवर में बल्लेबाजों ने मेला लूटा। गेंदबाज का दिल टूटा। तोड़फोड़ वाली तोड़फोड़ वाली बल्लेबाजी रही है प्रशांत कदम की। तीसरा ओवर लेके गेंदबाज अतुल आए टीम के कप्तान गेंदबाजी करने के लिए। इंपॉर्टेंट मैच है। रंजीत दादा शिरोले बनाम विराट प्रतिष्ठा, 2 तगड़ी टीमें मैदान के अंदर। फील्डिंग देखे इस वक्त अपसेट पॉइंट कवर पर खिलाड़ी, एक्स्ट्रा कवर और मिड ऑफ पर खिलाड़ी, अपसेट पर 5 खिलाड़ी है। बहुत समय चला गया। एक तरफ अजय के ऊपर सबकी निगाहें अजय मोरे स्ट्राइकर इन पर है और समय लेते हुए टीम के कप्तान ने समय ले रहे हैं। फील्डिंग में बदलाव करना चाह रहे हैं। फाइन लेग पर खिलाड़ी, फाइन लेग के खिलाड़ी को हटाया गया। फ्लाइंग स्लिप पर जो खिलाड़ी वो भी एक बार फिर इधर उधर जा रहे हैं और कवर का खिलाड़ी जो है ना, एक्स्ट्रा कवर का खिलाड़ी अब फिलहाल फाइन लेग क्षेत्र में जाएगा। क्या वो बॉडी लाइन की तरफ जाएगा या दायरे के अंदर खड़ा रहेगा? दायरे के अंदर नहीं, ये बॉडी लाइन की तरफ चला गया। तो एक्स्ट्रा कवर अभी भी कुछ बदलाव करना चाह रहे हैं। 6 ओवर का मुकाबला है, ये भी आपको नहीं भूलना है। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार अतुल, सामना करने के लिए अजय मोरे। निवसिव खेलना चाहते थे, शॉट अच्छा नहीं है। एक तरफ तुकाराम सर प्रशांत कदम जो है ना बेसिक क्रिकेट खेल रहे हैं, लेकिन आज के जो नौजवान है वो रैम शॉट फैंसी शॉट खेलने की कोशिश, बिंदी गेंद है। निर्धाव चेंडू पहिला चेंडू होता डावखुरा गोलंदाज लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स स्पिनचा महाराज या पद्धतीनं पहिला चेंडू हाताळला. थोडासा वेळ घेतला होता गोलंदाजाने, थोडासा वेळ घेतला होता. त्याला टप्पा थोडासा सेट करायचा आहे. लेन महत्वाची आहे, लाईनही महत्वाची आहे. कारण जो स्टार्ट झालाय ड्रीम स्टार्ट ज्याचा उल्लेख तुम्ही केलाय फ्लाइंग स्टार्ट, त्याला थोडंसं रोखायचं आहे, थांबवायचं आहे. अकोटा पॅचा चेंडू होता, खेळण्याचा प्रयत्न बॅटच्या मधोमध येत नाही. स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. ज्यावेळेला क्षेत्राची रचना बदलली, ऑफ साईडला 4 षटक सर्कलमध्ये एक स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, त्यावेळेला लेंथ महत्वाची आहे, टप्पा महत्वाचा आहे अशा क्षणाला. कारण मागच्या षटकामध्ये 18 धावा केल्यात, त्याची थोडीशी भरपाई गोलंदाज अतुलला करायची. टी शर्टचे स्पॉन्सर आदरणीय परशुराम अण्णा डोंगरे साहेबांचं शुभागमन या ठिकाणी होतं. प्रसिद्ध युवा उद्योजक आहेत. काल आपण सुनील अण्णा कुराडे साहेबांचा वाढदिवस या ठिकाणी सेलिब्रेट केलेला. आज या ठिकाणी परशुराम अण्णा डोंगरे साहेबांचं शुभागमन झाले. त्यांना विनंती है सर आपण व्यासपीठावरती या। इस वक्त जो मुकाबला चल रहा है, स्कोर आपको मैं बताऊंगा। रन संख्या 28 रन 1 विकेट के नुकसान पर 28 पर 1। प्रतियोगिता का फर्स्ट क्वालिफायर आप देख रहे हैं, अतुल गेंदबाजी कर रहे हैं।
इस ओवर की अगली गेंद टप्पा खाने के बाद धीमी रफ्तार की गेंद थी, अंदर की तरफ आई है, स्क्वायरली की तरफ गेंद को खेल दिया, इंतजार किया था। सब्र का बांध नहीं टूटना चाहिए, सब्र के साथ बल्लेबाजी। वेट एंड वॉच वाले क्रिकेट मैदान के अंदर प्रशांत कदम द्वारा अजय मोरे के ऊपर तुरंत सर मेरी निगाह होगी कि क्या वो किस तरह से बल्लेबाजी करेंगे, क्या इंटेंट होगा उनका, वो देखना बहुत दिलचस्प है। नाही जसा आताच्या घडीला प्रशांत थोडेसे लाईमलाईट मध्ये आहेत पण तो जो थोडासा अजयच्या दिशेने देखील जातोय. मागच्या 3 चेंडूवरती 2 धावा खर्च केल्यात गोलंदाजानं. हा प्रयत्न करत होते, लाईमलाईट तिथे होती पण हायलाईट ही बनवायची आहे. लाईमलाईट आहे, हायलाईट आहे आणि हायलाईट वाला हा फटका थोडासा खेळा अजयनं स्ट्रगल करत होते. चेंडूला पाडवले सीमारेच्या पार षटकार. क्या बात आहे. आता इथे व्यासपीठावरती परशुराम अण्णा डोंगरे साहेबांचं शुभागमन होत आहे आणि एक खणखणीत चौकार षटकार आहे. षटकाराने तुमचं स्वागत झालेलं आहे. मान्यवर येत आहेत तेव्हा चौकार येतात, मान्यवर येतात तेव्हा षटकार येत आहेत. आता टी शर्टचे स्पॉन्सर परशुराम अण्णा डोंगरे साहेबांना मी विनंती करेन, सर आपण व्यासपीठावरती असं असतं बा, सन्मानपूर्वक आपण व्यासपीठावरती असं असतं बाईचं आहे. अब अजय मोरे जिनके बल्ले से कमाल का स्ट्रोक था, रिवर्स स्विप खेल दिया था, रैम शॉट था, इस बार सफल तबली है अतुल के ऊपर हमला, क्योंकि लेग ब्रेक कर रहे हैं, वो लेग ब्रेक कर रहे हैं, इसलिए वो रैम शॉट खेलने का प्रयास किया गया। और मैं देख रहा हूँ बल्लेबाजी करने वाली टीम जो है ना, उनके कैमरे में प्रफुल्लित वातावरण है, प्रसन्न माहौल यहाँ बना हुआ है। बल्लेबाज अजय मोरे एक छक्के की मदद से एक अच्छी पारी के अंदर स्कोर अगर देखें तो रन संख्या 35। दोबारा क्रीज के गहरे में चले गए, हम सेट पर खेलना चाह रहे थे, गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है, विकेट कीपर ने गेंद को गैदर किया, रन बनाने का कोई मौका नहीं है। निधर चेंडू मागचा चेंडू जसा तुम्ही रॅम शॉटचा उल्लेख केला होता, विथ द टर्न खेळला होता. विथ द टर्न त्या चेंडूला खेळलं गेलं होतं. आता मागचा अगेन्स्ट द टर्न. आताही अगेन्स्ट द टर्न खेळलाय. पहिला विथ द टर्न, आता अगेन्स्ट द टर्न. मिस टाइम स्ट्रोक क्षेत्ररक्षकाला दुसऱ्या प्रयत्नामध्ये जेल सुटलाय. आता त्या चेंडू निसटला, ही संधी होती. 2 धावा चेंडूवरती पूर्ण. या 2 धावांनी धावफलकावरती नजर टाकूया. धावफलक जाऊन पोहोचले 37. 3 षटकांचा खेळ संपलाय. एका गोष्टीचा उल्लेख प्रशांती तुम्ही केला. जसे आपले मान्यवर येतात तसा चौकार षटकारांचा आतषबाजी आणि दुसरी गोष्ट सांगितली बाबा बॅटिंग करणाऱ्या संघाच्या खेम्यामध्ये उत्साह आहे. ते तर विचार करतात जितके पाहुणे येतील तितकं चांगलं आहे, तितके मोठे फटके येतात, तितके चौकार येतात. त्यामुळे पाहुण्यांचं स्वागत हे चौकार षटकार होत आहे आणि आता बॅटिंग करणारा संघ थोडासा सुकावलाय. 3 षटकांचा खेळ. धावा आहेत धावफलकावरती 37. अत्यंत महत्त्वाचं म्हणजे FC करंडकचं व्यासपीठ जे आहे तुकाराम सर आता वजनदार झालेलं आहे. मान्यवर मोठ्या संख्येने येत आहेत. खेळही अत्यंत महत्त्वाचा असेल दोन्ही संघांसाठी. दमदार खेळ मैदानावरती पाहायला मिळते. रणजित दादा शिरोली टीम आता स्ट्रॉंग पोझिशनमध्ये आहे. जलपान के लिए खेळ रुका हुआ है. व्यासपीठावरती जे सर्व मान्यवर उपस्थित आहेत, अजय भाऊ झडपे टी शर्टचे स्पॉन्सर आहेत, परशुराम अण्णा डोंगरे साहेबांचं शुभागमन झाले. अतुल बनकर साहेब आता व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्याचबरोबर नवले साहेब आपलं देखील मनापासून हार्दिक स्वागत. शानदार खेळ मैदानावरती आपल्याला बघायला मिळेल. FC करंडक तुकाराम सर या मॅचचा आपण बघितलं किंवा ग्राउंडचा विचार केला, मोठी बाउंड्री आहे, 70 मीटर किंवा 75 मीटरची बाउंड्री फार कमी ठिकाणी बघायला मिळते. मी सुपूर्वीमध्ये बघितलं होतं की 70 मीटरची बाउंड्री, एवढी मोठी बाउंड्री पुण्यनगरीमध्ये फार कमी ठिकाणी बघायला मिळते. तर ही FC करंडकची फार मोठी उपलब्धता आहे, जिथे मोठी बाउंड्री तुम्हाला पार करायची आहे शानदार बॅटिंग मैदानावरती होत असताना. पण ती बाउंड्री पार करायची तर तितकी ताकद पाहिजे, किंबहुना त्या चेंडूवरती तुमचं टायमिंग साधायचं आहे. मिडल ऑफ द बॅट जिथे बॅटला स्ट्रोक असतो तिथे टायमिंग साधायचं आहे. 3 षटकांचा खेळ. चौथ्या षटकाला सुरुवात होते. पहिला टप्प्याचा चेंडू शॉर्टम पूल केलाय. डीप मिड विकेटवर क्षेत्ररक्षक जोपर्यंत येतील त्या बॉन्ड लाईनचा उल्लेख केलाय. 70 मीटर 75 मीटरच्या आसपासची बॉन्ड लाईन आहे. त्यावेळेला चेंडूला सीमारेषा पार पाठवणं इतकं सोपं नाहीये, पण तुम्ही चांगले टायमिंग साधली, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट झाला तर तो षटकार येऊ शकतो. 3 षटकांचा खेळ संपला तर त्या धावा 37 होत्या, पण आता 37 वरनं 73 पण व्हायला हव्या 6 षटकांच्या खेळामध्ये. पहले 3 ओवर में बहुत ही बेहतरीन प्रदर्शन बल्लेबाजों का रहा है और हवा में उछाला, बहुत ही अच्छा स्ट्रोक है बल्ले के बीचों बीच, बल्लेबाज ने की अपनी मनीषा पूरी, अंपायर ने दिए 6 रन की मंजूरी, गेंद बाउंड्री लाइन के बाद 6 रन, व्हाट अ शॉट। बम्बई में बात हुई 70 मीटरची बाउंड्री आपण समोर बघतोय, पण हा षटकार 85 मीटरचा होता. अतुल बनकर आहे ते या ठिकाणी, त्यांनी ती बाउंड्री लावली त्यावेळेस 75 मीटरची होती आणि आता 75 मीटर देखील पार केले. व्हाट अ बैटिंग। प्रशांत कदम अपना दमखम दिखाते हुए, बल्लेबाज के चलने लगे कदम और बीच मैदान पर दमखम दिखाते हुए प्रशांत कदम। इस ओवर की अगली गेंद टप्पा खाते थोड़ा सा उछाल मिला, बैकफुट में चले गए, गेंद को खेल दिया,
गैप में एक रन लेने का मौका, सेंसिबल बल्लेबाजी। व्यासपीठावरती विशाल भाऊ धोत्रे अर्थात आपले यूट्यूबचे स्पॉन्सर आहेत, त्याचबरोबर अजयजी झडपे, अतुलजी बनकर साहेब, विक्रम शेठ नवले, त्यानंतर सचिन भाऊ कलाधर, हे सर्व मान्यवर उपस्थित आहेत आणि थोड्याच वेळात आपण त्यांचा यथोचित सन्मान करणार आहोत। त्याचबरोबर विजय सर आपलं देखील मनापासून हार्दिक स्वागत आहे। ईश्वर की अगली गेंद क्लीन बॉल, फलंदाजाला पडली, भूल भूल भूल, दांडी झाली गोल, गोलंदाजी पॉवरफुल, बॅट्समन आउट। नाही असं आपण अजयवरती चर्चा देखील करतोय. अजयच्या बॅटमध्ये एक षटकार जरूर आपण पाहिलाय, पण बाकीचा वेळ त्याने थोडासा स्ट्रगल केलाय. त्यांनी रॅम शॉटचा जसा स्वीप चिटचा प्रयत्न वारंवार केला होता, तो सक्सेस नाही झालाय. एकदा शपल होऊन आतमध्ये आले, त्यांनी स्वीप करण्याचा प्रयत्न देखील केला होता. एकच षटकार तो जसा प्रॉमिसिंग फटका होता, त्या फटक्यावरती षटकार आपण जो बरोबर थर्डमॅन क्षेत्रामध्ये पाहिला होता. बाकीच्या वेळेला थोडंसं स्ट्रगल केलंय, पण एक भागीदारी रचली होती ती. एक पार्टनरशिप होती, ती पार्टनरशिप थोडीशी ब्रेक झालेत. 9 वरती पहिला गडी बाद झाला होता. त्यानंतर या दोन खेळाडूंमधली जी पार्टनरशिप आहे ना, ती पार्टनरशिप थोडीशी ब्रेक झाली. त्याचा किती फायदा आता शतरक्षण करणाऱ्या टीमला, विराट प्रतिष्ठानला होईल, हेही महत्वाचं आहे. कारण ज्यावेळेला जैसे कहते ना, जोडी जब तुटती है ना, तो उसका फायदा गेंदबाजी करने वाले टीम को होता है, आणि तो फायदा आता उचलण्याचा प्रयत्न टीम विराट प्रतिष्ठान करणार। तो करण से इस मैच की बात करें, टूर्नामेंट की अगर बात करें तो रंजीत दादा शिरोडे टीम के पास जो बैटिंग है कम से कम 6, 7, 8 नंबर तक है और बैटिंग स्ट्रांग है। अजय मोरे का स्टार्ट जो है बहुत खराब था और इसका फायदा गेंदबाज ने उठाया। गेंदबाज प्रसाद आए गेंदबाजी करने के लिए, विकेट प्राप्त किया। दूसरे विकेट का पतन, रन संख्या फिलहाल 46 रन, 2 विकेट के नुकसान पर। नए बैटर आए बल्लेबाजी करने के लिए, निकेतन 46 ऑन द बोर्ड। 46 धावा धावफलकावरती नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होते निकेतन. मागच्या चेंडूवरती विकेट गडी बाद झाला होता. निकेतन पाटोळे जे आता स्ट्रायकर एंडला सज्ज आहेत. एक विकेट गेला होता, त्यानंतर जी जोडी तुटले, गोलंदाज सज्ज होतोय. अपील झालंय ते एका विकेटनं ज्यावेळेला जोडी तुटते, ज्याचा उल्लेख आपण करतो की जोडी तुटल्यानंतर कदाचित तो थोडासा परिणाम असतो, प्रभाव तेवढा जाणवतोय. आणि ही संधी आहे विराट प्रतिष्ठानला सामन्यामध्ये कमबॅक करण्याची, आणि तो प्रयत्न प्रसाद करतोय. और अच्छी कप्तानी अतुल द्वारा, क्योंकि प्रसाद सबसे बेहतरीन गेंदबाज है, बहुत ही शानदार गेंदबाज इस टूर्नामेंट की रही है, तो उनको इन्होंने मोर्चे पर लेके आए। बहुत बढ़िया गेंदबाजी करते हुए प्रसाद। इस ओवर की अगली गेंद, रिवर्सिव खेलना चाहते थे, खराब बल्लेबाजी मैदान के अंदर। निकेतन आए लेकिन माइंडसेट अलग है। एक तरफ बेसिक क्रिकेट के अंदर प्रशांत कदम, बाइक का इशारा अंपायर ने किया, तो दूसरी तरफ से फैंसी स्ट्रोक खेलने का प्रयास हो रहा है। अतुल बनकर जी आपका स्वागत है कॉम बॉक्स में। एक तरफ तुकाराम मांगेर से हमारे साथ जुड़े हुए हैं। स्कोर अगर देखें तो रन संख्या टोटल बन गया इस वक्त, आंकड़े यही बता रहे, 47 रन स्कोर बोर्ड पर है। व्यासपीठावरती जे सर्व मान्यवर आहेत त्यांचं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत आहे। आज या अतिशय भव्य दिव्य मंचावरती आदरणीय विशाल भाऊ धोत्रे सरांचं शुभागमन झालं। यूट्यूबचे स्पॉन्सर आहेत, अजयजी झडपे टी शर्टचे स्पॉन्सर आहेत, अतुलजी बनकर शौर्य इव्हेंट अर्थात क्रिकेटची परिभाषा बदलते, बाउंड्री लाईन अतिशय सुंदर आपल्याला बघायला मिळतात, विक्रम शेठ नवले, त्याचबरोबर सचिन भाऊ कलाधर, या सर्वांचं शुभागमन झाले, मनापासून हार्दिक स्वागत आहे। त्याचबरोबर विजय सर आपलं देखील मनापासून हार्दिक स्वागत। 47 ऑन द बोर्ड, सत्यचे धावा धाबलकावरती आहेत। षटक क्रमांक 4 ची समाप्ती। 2 षटकांचा प्रसादचा जर खेळ बघितला, पहिल्या षटकात त्यानं धावा दिल्या होत्या 9, दुसऱ्या षटकात 10, 2 षटकं 19 धावा त्यानं खर्च केल्या। 4 षटकांचा खेळ संपलाय। धावामध्ये 47, 47 आणि याच क्रमाने जर गेला 12च्या आसपासची सरासरी आता करंट रन रेट सांगतोय, याच क्रमाने केलं तर कदाचित 70च्या पार धावफलक जाऊ शकेल, ज्याचा उल्लेख केला होता मी की 37 होत्या मागच्या 3 षटकामध्ये, आणि तोच प्रयत्न आहे। अतुलजीचा उल्लेख तुम्ही केला होता, ज्यावेळेला तुम्ही सदा आता एक महत्वाची गोष्ट त्यांनी सांगितली होती, पराभव हा कायमचा नसतो आणि फेलचा अर्थ तोच असतो अतुलजी, फर्स्ट अटेम्प्ट लर्निंग, FAIL, फर्स्ट अटेम्प्ट लर्निंग, पहिला प्रयत्न असतो शिकण्याचा, आणि प्रत्येक पराभव आपल्याला काहीतरी शिकवून जातो, समजावून जातो, आणि त्या पराभवातनं खचायचं नाहीये, चांगले उल्लेख केला, उठायचं आणि लढायचं, आणि तीच वृत्ती आता मैदानावरती दाखवण्याचा प्रयत्न दोन्ही टीम करतायत। या FC करंडक पटवण्याचा प्रयत्न किंवा चॅम्पियन बनण्याचं स्वप्न घेऊन प्रत्येक जण आलाय, पण खचायचं नाहीये, इथे रडायचं नाही तर लढायचं आहे।
थांबायचं नाही कडे, थांबायचं नाही, जसं तुम्ही म्हणता ना तसं आहे. हे 2 षटकांचा खेळ बाकी आहे. धावा येतात फलकावरती 47. और गेंदबाजी में परिवर्तन हो रहा है, गेंदबाजी में शुभम आए हैं, निकेतन के ऊपर निगाह रहेगी। ऑडी बल्ले से खेल रहे हैं, चाहता शप्पलों के ऑन सेट पर गेंद को खेल दिया। एक तरफ प्रशांत कदम के दुकानों से मक्खन बल्लेबाजी, एफर्टलेस बल्लेबाजी, तो बाकी बल्लेबाज जो बहुत सारे फैंसी स्ट्रोक खेल रहे हैं और दबाव बिल्कुल जो है वो थोड़ा सा कम होता है गेंदबाजी के ऊपर से, क्योंकि पिछला जो ओवर था प्रसाद का बहुत अच्छा था, शानदार गेंदबाजी, लेकिन एक गेंद पर सेट बल्लेबाज है रंजित दादा शिरोरे टीम के पास प्रशांत कदम, जिन्होंने दमखम दिखाया, लाजवाब बल्लेबाजी की है। त्याच स्ट्रॅटेजी काय असायला हवी गोलंदाजी करणाऱ्या टीमची विराट प्रतिष्ठानची आता रणनीती आहे. तुम्ही डावपेच असतात, एकाच एक डावपेच रथाचे आहेत. हॉकी फुटबॉलमध्ये काय असतं माहिती का, जो पहिला जो फॉरवर्ड असतो ना त्याच्या मागे 2 डिफेंडर लागलेले असतात. ती स्ट्रॅटेजी असते. आता या क्रिकेटच्या खेळामध्ये देखील तशी स्ट्रॅटेजी आखायची आहे. कुठल्या फलंदाच्या अगेन काय स्ट्रॅटेजी आखायची आहे हे तुम्हाला माहिती पाहिजे. जसा फलंदाज सेट करतो, कोणावरती आक्रमण करायचं, कोणाला बचावात्मक खेळायचं आणि कोणावरती वेळेवरती हमला करायचा हे तुम्हाला पाहिजे. क्रिकेटचा खेळ रणनीतीचा आहे, डावपेचाचा आहे, स्ट्रॅटेजीचा आहे. थोडासा वेळ जास्त जातोय, पंच तेच सांगतात तुम्हाला, वेळ जास्त घेऊ नका. 6 षटकांचा सामना आहे. इतका वेळ घेतला तर कदाचित शेड्यूल पूर्ण करताना वेळेचा अभाव जाणवू लागेल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. स्विच प्रयत्न केला जातोय. हे रणनीती महत्वाची आहे, डावपेच महत्वाची आहे. एकाच एक खेळायचा आहे, टीट फॉर टॅट खेळायचा आहे. इथे टॅकलही करायचं आहे. एकाला एक टॅकल गेम मैदानावरती चाललाय. टैकल भी करना है और अनसेटल भी करना है, बहुत इंटरेस्टिंग मैच है। और ये जो बहुत इंपॉर्टेंट मैच आप देख रहे हैं, शुभम गेंदबाजी कर रहे हैं, 27 पर प्रशांत कदम बल्लेबाजी कर रहे हैं, 11 गेंदों का सामना किया, उड़ा आसमान की तरफ, बल्ले के बीचों बीच, क्या शॉट है, ये आसमान का इशारा है, कल का सूरज तुम्हारा है, क्या मारा है, क्या मारा है, गेंद बॉडी के बाद 6 रन। आपने सही का आसमान का इशारा कल का सूरज. आणि सूरज बनणं तितकं सोपं नसतं, कारण जसा फटका खेळला होता समोरच्या दिशेला बरोबर बॉटम हँडचा वापर केला गेला होता. चेंडूला पाठवला लॉन्गॉन, सीमारेषा पार षटकार. सूरज बनना इतना आसान नहीं होता. अगर सूरज की तरह चमकना है ना तो उसके पहले जैसे जलना पड़ेगा. इफ यू लाइक शाईन लाईक अ सन, फर्स्ट बर्न इट. पहिला तुम्हाला जळावं लागेल, स्वतःला ढालावं लागेल, तर तुम्ही सूरजच्या प्रतिदिन सूर्याप्रमाणे तळबू शकता. संघाची धावसंख्या 54, 54 धावा धापलकावरती 50 धावांची वेस ओलांडलेली आहे. आणि आता मी रणनीतीचा उल्लेख याच करता करतोय का 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 9 चेंडू मध्ये किती चेंडू प्रशांत खेळणार या हा इंटरेस्टिंग प्रश्न असणार आहे. आणि जर तुम्ही मैदानाच्या बाहेर झेल पकडला तर सोमनाथ पवार यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आहे. सिकंदर शेख 3 षटकारासाठी, हॅट्रिक षटकारासाठी 2000 रुपयाचं पारितोषिक आणि हॅट्रिक विकेटसाठी 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी प्रशांत द्वारा, 33 पर खेल रहे हैं. टपकाते हुए चाल मिला, गेंद को अपर कट किया, क्या बात है, टकाटक पटापट कमाल का अपर कट, गेंद बॉडी लगने के बाद 6 रन. बघा मागचा चेंडू होता आकोटप्याचा चेंडू, ऑन द टोस आले, टाचेवरती आले, ऑन द टोस आले आणि त्यानंतर जो फटका खेळाय आपण सांगितलं जसं अप्पर कट, अप्पर नाही सुपर कट होता, हा सुपर कटचा फटका खेळलाय तो फलंदाज प्रशांतचं. आपण कौतुक त्याच करता करतोय, कारण जी बॅटिंग एका बाजूला स्ट्रगल करतायत. धावांचे 58, 58 धावा धापलकावरती. या षटकांचा खेळ पहिला चेंडू हाताळला होता ज्यावेळेला सिंगल रन स्ट्राईक आली होती प्रशांतला आणि प्रशांतनं एक समोर षटकार ठोकलाय, एक बाजूला स्क्वेअर ऑफ द विकेट चौकार. संघाची धावसंख्या 58. आता गोलंदाज पाहतोय थोडासा दबावाखाली तो देखील आहेत. शुभम एका बाजूला स्ट्रायकर एंडला आहेत, प्रशांत मिस टाइम झालाय, टॉप एज लागलाय, चेंडू बराच वेळा वेत आहे. क्षेत्ररक्षक माटी मागे यष्टीरक्षक आहेत. चांगल्या गोलंदाजचं फळ शुभमला मिळालंय, पण एक चांगली इनिंग, आक्रमक इनिंग, अटॅकिंग इनिंग, ज्या इनिंगची गरज कदाचित रणजित दादा शिरोळे टीमला पाहिजे होती, जो स्टार्ट पाहिजे होता तो स्टार्ट देऊन माघारी परतल्या फलंदाज प्रशांत कदम. प्रशांत कदम ने बस 37 रन बनाए, 13 गेंदों का सामना किया, एक शॉट इन्होंने खराब खेल दिया. बाकी अगर देखें तो बल्ले के बीचों बीच खेल दिया, गेंद के मिनट के हिसाब से बल्लेबाजी की. पहली बार ज्यादा सफल हुए थे, क्रीज के गहराई में चले गए थे, ऑन सेट पर खेलना चाहते थे, तो उस वक्त उनका विकेट गिर गया. टाइमिंग अच्छा नहीं कर पाए, बल्ले का वो बाहरी किनारा लगा, विकेट कीपर ने कोई गलती नहीं की, शुभम को सफलता मिली है. लेकिन प्रशांत कदम के लिए तालियां बजने वाले, टाळ्यांचा गजर प्रशांत कदम साठी होणार आहे.
13 चेंडूमध्ये 37 धावा त्याने ठोकल्यात. प्रॉपर क्रिकेटिंग खेळले, तंत्रशुद्ध बॅटिंग त्याने केली. नक्कीच जसं तुम्ही उल्लेख केला प्रॉपर क्रिकेटिंग फटके केले तर फक्त हाच फटका त्यांनी अगेन्स्ट द टर्न केला. याच्या अगोदर त्यावेळेला त्यांनी व्ही मध्ये खेळलं ना, मिड ऑफच्या डोक्यावरनं लॉंग ऑफच्या डोक्यावरनं समोर केलं होतं. त्यावेळेला बरोबर बॅटला समोर आणलं होतं, फुल फेस होतं. यावेळेला काय झालं म्हणजे बॅटची फेस आहे ना ती मिड विकेट आणि स्क्वेअर लेगला गेली होती, अगेन्स्ट द टर्न केला होता आणि कदाचित तिथेच चुकी झाली टॉप एज. पण टाळ्यांचा गजर येणं स्वाभाविक आहे. एक आक्रमक इनिंग, अटॅक इनिंग, 13 चेंडूमध्ये 37 धावांची खेळ साकारलेत प्रशांत कदम. 18-15 2 विकेट के नुकसान पर ओवर की बात करें तो ये 5वां ओवर है. शुभम गेंदबाजी कर रहे हैं, बैटर प्रथमेश मैन ऑफ द मैच का अवार्ड इनको मिला है. बहुत ही शानदार बल्लेबाजी की थी, 31 रन बनाए थे जब 34 रनों का पीछा कर रही थी टीम. बढ़िया प्रदर्शन इनका रहा. बुल टॉस गेंद उसके ऊपर प्रहार, लेकिन बॉडी लाइन पर खिलाड़ी, क्या ये कैच हो जाएगा? ओ माय गॉड, ओ माय गॉड. शौर्य इवेंट, वो बाउंड्री लाइन है वहां उनका पैर चला गया और उसके कारण तालियां बज रही है. गेंदबाज का बैट बाजा बजता वहां, गेंद बॉडी के बाद 6 रन. त्या क्रिकेटच्या खेळामध्ये जसं आपण म्हणतो की बॅटिंग करताना त्या त्या क्रीजचं आपल्याला माहिती पाहिजे, गोलंदाजी करताना पॉपिंग क्रीज पाहिजे. पॉपिंग क्रीज माहिती पाहिजे. तसं क्षेत्ररक्षण करायला ना, क्षेत्ररक्षकाला बॉन्ड लाईन माहिती पाहिजे. आपण आतमध्ये किती आहोत या या लाईनचा खेळ आहे, हा लाईनचा खेळ आहे. त्याच्यामुळे नक्कीच अतुलजी देखील सांगतात की कबड्डीच्या खेळामध्ये देखील काही गोष्टी असतात त्यावेळेला त्या लाईनला क्रॉस नाही, असंही लाईन नाही क्रॉस करायची. रेल्वे देखील सांगताय की बाबा रुलांवर तर नका पार नका होऊ, रेल्वे क्रॉसिंग नका करू. त्याच्यामुळे प्रत्येक जी लाईन आहे ना ती लाईन क्रॉस नाही करायची. आयुष्य देखील याला काय वेगळं नाहीये. आपली जी थोडीशी लाईन आहे ना त्याला आखलेली आहे, त्याला क्रॉस नाही करायची आहेत. 5 षटकाचा खेळ संपलाय. मागच्या षटकामध्ये 17 धावा आल्यात. सगळा धावफलकावरती नजर टाकूया. 64 भरपूर आलेत कारण धावफलक त्याकरता 64 झालाय. या पूर्ण इनिंग मध्ये काय झालं माहिती का, षटकार चौकार भरपूर आलेत म्हणून संघाची धावसंख्या 64 झाले. व्यासपीठावरती एक कार्यसम्राट नगरसेवक म्हणून ज्यांची ख्याती आहे आणि आम्हाला नेहमी मदत करणारे हात आहेत आदित्य माळवे साहेबांचं शुभागमन होते. सर आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. क्रिकेटच्या खेळाकरता वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज करता आपण सातत्यानं मदत करत असता, सहकार्य करत असता. आदित्य माळवे साहेब आपलं सहर्ष स्वागत है. स्कोर 64 रन 3 विकेट के नुकसान पर. प्रथमेश नंबर 5 पर बल्लेबाजी करने के लिए गेंदबाज भी हो रहा है परिवर्तन. दीप लोंडे के हाथ में गेंद है जिन्होंने एक बार मैन ऑफ द मैच का अवार्ड लिया है. थर्ड मैन, पॉइंट कवर, एक्स्ट्रा कवर, लॉन्ग ऑफ, ऑफसेट पर 5 खिलाड़ी तैनात. टप्पा खाती ऑफ स्टंप के बाहर जाते हुए गेंद अजय अवले वाइट बॉल का इशारा कर रहे हैं और छक्के चौकों की बौछार इस मुकाबले में हुई है. वाइट बॉल का इशारा, मतलब ये पहला वाइट बॉल है अभी तक अगर देखें तो. स्कोर 65 रन 65. अवांतर धावा आल्यात पण त्याच्यापेक्षा जास्त आहे ना समांतर धावा जास्त आल्यात. अवांतरपेक्षा समांतर फार पॅरलल समोरच्या दिशेने जास्त धावा आल्यात. लॉंग ऑफ या क्षेत्रामध्ये जास्त धावा या पूर्ण इनिंग मध्ये गेल्यात. पण आता तेच इंटरेस्टिंग आहे किती धावसंख्येपर्यंत मजल मारेल. शेवटच्या षटकाचा खेळ शिल्लक आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर राहून खेळण्याचा स्वीपचा प्रयत्न केला गेला होता. लेग स्टंपच्या बाहेर आहे. पंच सांगतात लेग स्टंपच्या बाहेर आहे, जास्त बाहेर आहे. व्हाईट बॉलचा इशारा. हात जे समांतर झाले त्याच्यामुळे अवांतर धावा स्वाभाविक आहेत. एक धाव ऍड होईल स्कोरबोर्ड मध्ये. पहिला 6-4 पाहिलेत, आता 6-6 अर्थात 66. और देखिए मिस्टर एस्टा भी आ रहे हैं, बहुत सारे मिस्टर एस्टा आप देख रहे हैं इस वक्त. गेंदबाजी कर रहे दीप लोंडे स्ट्राइकर पर, बैटर बल्लेबाजी करने के लिए. निकेतन ऑन स्ट्राइक और लेग पर एक अच्छी गेंद है. टिप्पा थोड़ा सा ऑफ स्टंप के बाहर और मन बना के खेलने का प्रयास निकेतन द्वारा. प्रतिभा जाके उनको समझा रहे भाई आप क्या कर रहे हैं, इस पर खराब बल्लेबाजी इनकी, क्योंकि निर्णायक ओवर का खेल है. गेंद को पढ़ नहीं पा रहे, गेंद को पढ़ने की जरूरत है. अच्छे लोग और अच्छी किताबें तुरंत समझ में नहीं आती, उनको पढ़ने की जरूरत है. उसी तरह से गेंदों को पढ़ने की जरूरत है. गेंद को बल्लेबाज निकेतन नहीं पढ़ पा रहे हैं. नाही पड नाही पा रहे तो जड भी नाही पा रहे. दोन्ही गोष्टी आपण पाहतोय. हा फटका खेळलाय यावेळेला मिडल ऑफ द बॅट नाही झालाय. क्षेत्ररक्षकाला चेंडूच्या खाली जी चर्चा चालू होती, पढ़ नहीं पाओगे तो जड़ नहीं पाओगे. जिंदगी जीने के लिए भी लड़ना पड़ता है लेकिन उसको आसान बनाने के लिए समझना पड़ता है. इथे नाही चेंडूला ओळखलं, नाही तुम्ही समजलं, मिसटाइम स्ट्रोक झाला आणि लॉंग ऑन क्षेत्रामध्ये टिपलाय झेल. तुकाराम साहब शौर्य इवेंट के जो बॉडी लाइन है वो जो परिभाषा है इसको समझते हुए अच्छा कैच था, बिल्कुल बहुत ही बेहतरीन कैच.
आज कार्यसम्राट नगरसेवक आदरणीय आदित्य माळवे साहेबांचं शुभागमन या ठिकाणी होते. अत्यंत महत्त्वाचा सामना आणि ही स्पर्धा या स्पर्धेला अर्थात एफ सी करंडक स्पर्धेला शुभेच्छा देण्याकरता सदिच्छा भेट देण्याकरता त्याचा व्यासपीठावरती दाखल होत आहेत. आदरणीय आदित्य माळवे साहेब कार्यसम्राट नगरसेवक कार्यतत्पर नगरसेवक या क्रिकेटच्या खेळाकरता सातत्यानं आपण बघितलं तर प्रचंड योगदान राहिलेलं आहे. सर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. इनिंग ब्रेकमध्ये या सर्व मान्यवरांचा आपण यथोचित सन्मान करणार आहोत. रन संख्या फिलहाल अगर देखें टोटल इस वक्त 66 रन 4 विकेट के नुकसान पर 66 पर 4 विकेट गिरने का सिलसिला जारी है. निकितन को क्या करना था तुकरम सर, यहाँ सिंगल लेना था, दूसरी एंड की तरफ जाना था. प्रथमेश है वहाँ मौजूद लेकिन वो इस क्रिकेट के परिभाषा को नहीं समझ पाए. नाही नाही म्हणजे क्रिकेट असा खेळ आहे म्हणजे ज्या पद्धतीने आपण उल्लेख केला होता फॅन्सी स्ट्रोकचा प्रयत्न केला गेला होता मागे काही चेंडूवरती तेही स्ट्रगल करत होते आणि जे क्रिकेटचा मूलभूत म्हणजे बेसिकला तुम्हाला कदाचित विसरलं तर क्रिकेट तितकं असं सोपं नाही आहे. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होत आहेत. विवेक गोलंदाज रेडी आहेत ज्यानं मागच्या चेंडूवरती विकेट प्राप्त केला आहे. स्ट्रायकर एंडला विवेक फुल टॉस बॉल ड्राईव्ह केलाय ऑन साईडला आपण बघितलं तर ऑन ड्राईव्ह करतोय जोपर्यंत वाईटिश लॉगॉनला अर्थात कॉर्नरच्या दिशेने चेंडू जातोय. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण करते. 2 धावांनी धावफलक पुढे जाईल 68 68 धावा धावफलकावरती आहेत. शेवटच्या षटकाचा खेळ सुरू आहे. काही चेंडूचा खेळ शिल्लक आहेत या क्वालिफाय नंबर 1 चा. धावा आहेत धावफलकावरती 68. 3 गेंदों का खेल आना बाकी है. दीप लोंडे अब कमबैक कर रहे हैं. पहले 2 गेंदें वाइड बॉल थी, उसके बाद भी बहुत बढ़िया तरीके से वापस आए, कमबैक किया इस मुकाबले में. क्वालिफायर नंबर 1 चल रहा है. लेग ब्रेक गेंद थी, इंतजार किया, वेट किया और उसके बाद में कवर पॉइंट क्षेत्र में गेंद को खेल दिया. 1 रन मुकम्मल, दूसरे के लिए वापस आ गए हैं. विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते दोनों बैटर. 2 रन मुकम्मल किए गए हैं और 2 रनों के साथ स्कोर पहुंच चुका है 70 पर. 70 रन 4 विकेट के नुकसान पर. पहले बल्लेबाजी करते हुए इस मुकाबले में रणजीत दादा शिरोले. मागच्या दोन्ही चेंडूवरती 2-2 धावा जरूर आल्यात पण इथे डगआउट मध्ये चर्चा दुसऱ्या गोष्टीची झाली. धावा धावफलकावरती 70 धावा धावफलकावरती आहेत. चर्चा तर होणारच कारण एफसी करण्याची चर्चा पूर्ण नगदी पुण्यामध्ये देखील आहेत. शेवटच्या षटकाचा खेळ सुरू आहे. समोर खेळायचा प्रयत्न होता, हवेत खेळाय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली चर्चा चालू होती. मागच्या दोन्ही चेंडूवरती 2-2 धावा घेतल्यात त्यावेळेला गेलं गरजेचं होतं की नाही त्याची चर्चा चालली. पण तू तसे गाणं ऐकूया आणि येऊया. विकेट गडी बाद झालाय. से निकेतन नहीं समझ पाए ना विवेक समझ पाए. विवेक को भी विवेक बुद्धि के साथ खेलना था. प्रथमेश फॉर्म में खिलाड़ी है तो करम सर प्रथमेश फॉर्म में खिलाड़ी है तो वो डबल को ट्रिपल में एक बार कन्वर्ट कर सकते थे. वही चर्चा हो रही है क्या आप अपने पास स्ट्राइक रख सकते थे. अब परेशानी क्या है, जिन्होंने पिछले मैच में 31 रनों की शानदार पारी खेली थी वो बल्लेबाज जो है ना नो स्ट्राइक रेंज पर है. आणि या पूर्ण इनिंग मधला त्यांनी फक्त एक चेंडू फेस केलाय. फक्त एक चेंडू फेस केला आणि त्यांनी त्याबद्दल देखील षटकार मारलाय. म्हणून क्रिकेटचा खेळ असा आहे ना कोणाला खेळवत ठेवायचं आणि कोणाला खेळायचं कशा पद्धतीने हे माहिती पाहिजे. कोणाची खेळायचं कोणाला खेळवत ठेवायचं हे तुम्हाला माहिती पाहिजे. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावा येतात फलकावरती 70 धावा. शेवटचा बॉल शेवटचा चेंडू शिल्लक. और इसके बाद में और एक बहुत बड़ा मुकाबला है तो एसपी बॉयज और स्वराज 11 टीम के कप्तान को मैं दरख्वास्त करना चाहूंगा. इनिंग ब्रेक में टॉस हो जाएगा. स्वराज 11 एसपी बॉयज आखिरी गेंद दीप लोंडे ऑन साइड पर खेलना चाह रहे थे. जॉब के इनफॉर्म बैटर है उनको आपने नॉ स्ट्राइकर एंड की तरफ रखा है. आखिरी गेंद पर 22 का इशारा किया गया और सिंगल जरूर मिलता रंजीत दादा शिरोले टीम के लिए. स्कोर रिव्यू लिया गया है. पंचांनी इशारा केलाय. पंचांनी सांगितलं इट्स फेअर डिलिव्हरी पण बॅट्समन रिव्ह्यू घेतलाय. त्याला रेफर केलं तिसऱ्या पंचाला आणि तिसऱ्या पंच पाहण्याचा प्रयत्न करतील. इट्स लीगल और नॉट. अब देखते हैं अब क्या होगा बीच मैदान पर. एसपी बॉयज स्वराज्य 11 टीम आपण टॉस साठी तयार आहात. अगदी काही क्षणातच मान्यवरांचा सन्मान देखील आपण करणार आहोत. इट्स अ फेयर डिलीवरी. जो ऑनफील्ड अंपायर का डिसीजन था बिल्कुल सही था. बल्लेबाज के पास वो रिव्यू था, वो थोड़ा सा इन्होंने चॅलेंज करके देखा लेकिन कुछ ज्यादा फायदा नहीं हुआ. धावसंख्या झाली एकूण 71-72 धावांचा आव्हान असेल आज सामना जिंकण्याकरता. विराट प्रतिष्ठान संघाला टॉस जिंकला गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. व्यासपीठावरती
आमचे सर्व दिग्गज मान्यवर उपस्थित आहेत. या सर्वांचा आपण यथोचित सन्मान करणार आहोत FC करंडकच्या या भव्य दिव्य मंचावरती. FC करंडक 2025 ग्रँड फिनाले आणि व्यासपीठावरती जे मान्यवर आहेत या सर्वांचा आपण यथोचित सन्मान करणार आहोत. पहिल्यांदा आपण सन्मान करतो आहे आपल्या या स्पर्धेच्या निमित्तानं यूट्यूबचे आमचे स्पॉन्सर विशाल अण्णा धोत्रे, युवा उद्योजक सूरज जाधव यांच्या शुभ हस्ते सन्मान होईल. यूट्यूबचे स्पॉन्सर विशाल अण्णा धोत्रे साहेब, सुप्रसिद्ध युवा उद्योजक यांचा सन्मान सूरज जाधव यांच्या शुभ हस्ते करण्यात येतोय. जोरदार टाळ्यांचा गजर करा. मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी केला जातो आहे. त्यानंतर वसीम निलगर यांना विनंती आहे. कार्यसम्राट नगरसेवक आदित्य माळवे साहेब व्यासपीठावरती उपस्थित आहेत. क्रिकेट करता प्रचंड या ठिकाणी योगदान त्यांचं असतं. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचा सन्मान करतो आहे. वसीम निलगर यांच्या शुभ हस्ते आदित्य माळवे साहेब, कार्यतत्पर कार्यसम्राट नगरसेवक आदित्य माळवे साहेबांचा सन्मान. त्यानंतर या स्पर्धेकरता आमचे टी शर्टचे स्पॉन्सर अजयजी झडपे साहेब, सिकंदर शेख यांच्या शुभ हस्ते सन्मान होईल. अजयजी झडपे साहेब आपलं मनापासून हार्दिक स्वागत. अतुलजी बनकर साहेब व्यासपीठावरती उपस्थित. सिकंदर शेख आपण या ठिकाणी सन्मान करायचं. विक्रमजी नवले प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आहेत आणि त्यांचा सन्मान. आणि त्याचबरोबर एक लिजंड खेळाडू देखील आहेत अतुल बनकर यांच्या समेत त्यांनी क्रिकेट खेळलेलं आहे. विक्रम शेठ नवले प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक, सन्मान सिकंदर शेख यांच्या शुभ हस्ते करण्यात येतोय. फक्त टाळ्यांचा गजर करत राहा, टाळ्यांचा आवाज येत राहू द्या. वाघोली गावातील अष्टपैलू खेळाडू विक्रम शेठ नवले आणि त्याचबरोबर सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक. त्यानंतर अतुलजी बनकर साहेब आपल्याबरोबर आता उपस्थित आहेत. त्यांचाही सन्मान करण्याकरता मी विनंती करेन सिकंदर शेख यांच्या शुभ हस्ते सन्मान होईल. शौर्य इव्हेंट प्रसिद्ध निवेदक. त्यानंतर आपण क्रिकेटवरती प्रचंड पेन वाघोली करता क्रिकेट मध्ये निश्चित आमूलाग्र बदल व्हावेत, तिथलं क्रिकेट समृद्ध व्हावं याकरता त्यांनी दिलेलं योगदान. टाळ्यांचा गजर अतुलजी बनकर साहेबांसाठी. सिकंदर शेख यांच्या शुभ हस्ते मायाची शाल श्रीफळ देऊन सन्मान. त्यानंतर सचिन भाऊ कलादर या स्पर्धेकरता विशेष सहकार्य सोमनाथजी पवार यांच्या शुभ हस्ते सन्मान. परशुराम अण्णा डोंगरे यांचाही सन्मान टीचर्सचे स्पॉन्सर आहेत. तर आपण पहिल्यांदा परशुराम अण्णा डोंगरे साहेबांचा सन्मान करतोय. युवा उद्योजक ज्यांनी आम्हाला विशेष सहकार्य केलेले आहे. टी शर्ट स्पॉन्सर सोमनाथजी पवार यांच्या शुभ हस्ते सन्मान. यथोचित सन्मान. अतिथि दिवो भव कहती ये भारत की धारा, सम्मान करके आपका निभा रहे परंपरा. ये हमारी परंपरा है, हमारी संस्कृती है. सचिन भाऊ कलाधर, सोमनाथ पवार आपण हा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. स्पर्धेच्या दरम्यान विशेष सहकार्य सचिन भाऊ कलाधर यांचा सन्मान केला जातो आहे. टाळ्यांच्या गजरामध्ये FC करंडकच्या या मंचावरती मान्यवरांचा सन्मान आपण करतोय. त्यानंतर 31,000 रुपयाचं पारितोषिक आदरणीय वाईदबाई निलगर यांनी स्पॉन्सर केले. युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष त्यांचाही सन्मान या मंचावरती केला जाणार आहे. आणि या आयोजन समितीला विनंती करेन आपण आज यथोचित सन्मान करावा. 31,000 रुपयाचं पारितोषिक, त्याचे स्पॉन्सर त्याचे प्रायोजक वाईदबाई निलगर युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष या ठिकाणी व्यासपीठावरती दाखल होत आहेत. एकदा सर्वांना विनंती, जोरदार टाळ्यांचा गजर आपण त्यांच्यासाठी करूया. सोमनाथजी पवार आणि त्याचबरोबर वसीमजी निलगर आज उपस्थित आहेत, अर्थात या स्पर्धेचे आयोजक आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान मंचावरती संपन्न होतोय. वाईदबाई निलगर, जोरदार टाळ्यांचा गजर करा. मायेचे शाल, त्याचबरोबर या स्पर्धेची गोड आठवण म्हणून ट्रॉफी, त्याचबरोबर श्रीफळ देऊन हा सन्मान. शुभ कार्याचं प्रतीक असलेलं श्रीफळ, मानाचं श्रीफळ, त्याचबरोबर मायेची शाल, उबदार शाल, रुबाबदार माणसाला दिलेली ही शाल आहे, उबदार शाल. अतुल बनकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर आता वाईदबाई निलगर, त्यानंतर आपण व्यासपीठावरती पाहू शकता परशुराम अण्णा डोंगरे, नगरसेवक आदित्य माळवे. क्षेत्रक्ष सजून घ्यायचे.
संतोषजी ऑळे साहेबांचं शुभागमन या ठिकाणी होते, त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे आणि त्यांचा सन्मान वसीम निलगर TTL ग्रुपचे वसीमजी निलगर यांच्या शुभ हस्ते केला जातो आहे. सर आपलं देखील स्वागत आहे टाळ्यांच्या गजरामध्ये. आज व्यासपीठावरती प्रत्येक मान्यवरांचा सन्मान केला जातो आहे. पंच मैदानावरती दाखल झालेत. सामन्याला सुरुवात करायची, जास्त वेळ घेऊ नका. चला बॅट्समन चला मैदानावरती, लाईन मध्ये आतमध्ये जायचंय, लाईन मध्ये आतमध्ये जायचंय. रणजित दादा शिरोळे टीम, பயமே மாறி போது அண்ணன் வந்தா தும்பிட்டு நெல்ல இருட்டில் சிட்டி வாழும் ராஜாவுக்கு எல்லாரும் சொல்ல இவனை தொழுவான இவன் ஜனத்திலக்க காலம் எடுத்து வச்சால் சொர்க்கம் போலும் थँक्यू. SP बॉयज स्वराज्य 11, SP बॉयज स्वराज्य 11 टीमचा कॅप्टन आपण टॉससाठी यायचे. SP बॉयज आणि स्वराज्य 11 संघाचे कॅप्टन आपण टॉससाठी या. आणि शौर्य इव्हेंट चे सर्विस सर्वा वाघोलीचा वाघ म्हटलं तरी काय या ठिकाणी चुकीचं होणार नाहीये. शिस्तप्रिय असं व्यक्तिमत्व, कलाकारांची कदर करणारं व्यक्तिमत्व अतुलजी बनकर साहेबांच्या शुभ हस्ते इथे या अतिशय महत्त्वाच्या दुसऱ्या सामन्याचा अर्थात SP बॉयज आणि स्वराज्य 11 या सामन्याचा टॉस केला जातोय. दोन्ही कॅप्टन त्या ठिकाणी उपस्थित आहेत. FC करंडक एक मानाची स्पर्धा, अतुलजी बनकर शौर्य इव्हेंट. अतिशय दर्जेदार मॅनेजमेंट. चला बॅट्समन चला लवकर मैदानावर. दोन्ही कॅप्टन स्वराज्य 11, स्वराज्य 11 स्वराज्य 11 कॅप्टन, स्वराज्य 11 संघाचा कॅप्टन. दोन्ही बॅट्समन मैदानावरती दाखल होत आहेत. तर अतुल बनकर साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. FC करंडक 2025 पर्व दुसरं. व्यासपीठावरती वाईदबाई निलगर युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष, त्याचबरोबर विशाल अण्णा धोत्रे युवा उद्योजक यूट्यूबचे स्पॉन्सर आहेत. अजय भाऊ झडपे, परशुराम अण्णा डोंगरे टी शर्टचे स्पॉन्सर, सचिन भाऊ कलाधर हे देखील आता व्यासपीठावरती उपस्थित आहेत. विशेष सहकार्य विक्रम शेट्टी नवले हे देखील आता व्यासपीठावरती उपस्थित आहेत. अष्टपैलू खेळाडू म्हणून त्यांनी खूप चांगली कामगिरी वाघोलीसाठी केली. तर मैदानावरती सामना सुरू होतोय. टॉस तत्पूर्वी टॉस होणं गरजेचं आहे. आता सुनील आलेला आहे. सुनीलने पार्टी दिलेली नाहीये. सगळ्यांना पार्टीची अपेक्षा आहे, कारण काल बर्थडे झाला त्यांचा. आणि आता दुसऱ्या बाजूला रोहित जाधव कॅप्टन असतील. SP बॉयज संघ आणि स्वराज्य 11 एलिमेंटरीचा अत्यंत महत्त्वाचा सामना मैदानावरती. टॉस अतुल बनकर यांच्या शुभ हस्ते. सुनीलने मला वाटतं टॉस जिंकलाय. निलेश आहे ना, निलेश आहे की सुनील आहे? बड्डे बॉय. निर्णय इथेच कळवायचा, निर्णय इथेच कळवायचा आहे. स्वराज्य 11 टॉस जिंकलेला आहे. मॅच देखील सुरू होते. त्या मॅचच्या दिशेने आपण जाऊया. और गेंदबाजी करने का गेंदबाज अपनी बॉलिंग मार पर तैयार है. आकाश धोत्रे, बल्लेबाज दीप लोंडे ऑन स्ट्राइक. टप्पा खाते थोड़ा सा ऑफ टप के बाहर जाते हुए गेंद को इंतजार किया और उसके बाद में स्टीयर किया गया था. गली क्षेत्र में गेंद को फील्ड किया जाएगा. और अतुल बनकर साहब शुक्रिया, थैंक यू सो मच. आप एक बार फिर मंच के ऊपर आइए. आपके कर कमरे से वो टॉस हुआ. मैदान के अंदर दीप लोंडे हैं जिनका खाता खुला. स्कोर 1 रन बगैर किसी नुकसान के. सलामीची जोडी मैदानावरती सज्ज आहे. 72 धावांचा पाठलाग करण्यासाठी टीम मैदानावरती उतरलेली आहे. ते विराट प्रतिष्ठानचा संघ. सिक्का उछला और स्वराज्य के पक्ष में गिरा है. इन्होंने गेंदबाजी करने का फैसला लिया है.
आदिशक्ती तुळजाभवानी उभ्या हिंदुस्थानचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांनी या मातीतील माणसाला जगावं कसं शिकवलं, तर याच मातीतील माणसाला हेड होता आणि टॉस त्यांनी जिंकलाय. धन्यवाद. आदिशक्ती तुळजाभवानी उभ्या हिंदुस्थानचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांनी या मातीतील माणसाला जगावं कसं शिकवलं, तर याच मातीतील माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत लढायचं कसं हे शिकवणारे स्वराज्य रक्षक, हिंदू धर्मरक्षक, रणमर्द सर्जा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पावन स्मृतींना त्रिवार मानाचा मुद्रा अर्पण करतो. FC करंडक अर्थात वसीमभाई निलगर, सोमनाथ यांच्या सर्वांच्या सहकार्यातून आणि यांच्या अफाट मेहनतीतून उभी राहिलेली ही स्पर्धा खरं पाहिलं तर स्वर्गीय अविनाश उर्फ अविनाशजी यमकर यांच्या स्मरणार्थ, आपल्या मित्राच्या स्मरणार्थ, मित्र वनम्यामध्ये असावा गारव्यासारखा या ठिकाणी कैलासांना मंजाळकर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपलं स्वागत करतो. खरं पाहिलं तर स्वर्गीय अविनाशच्या स्मरणार्थ ही स्पर्धा या ठिकाणी FC करंडक नावाने घेतली जाते. मी आपणा सर्वांना सांगू इच्छितो की महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठी बाउंड्री असणारी ही स्पर्धा आहे. 9 वर्ष शौर्य इव्हेंट काम करते प्रशांत सर. 9 वर्षामध्ये कॉलेज असेल, धानोरी असेल, अशा ठिकाणी भरपूर मोठ्या आपण सीमारेषा पाहिल्या, परंतु 74 मीटरपेक्षा समोरची बाउंड्री मोठी आहे. हे मोठं वैशिष्ट्य आहे. सातत्याने आपण पाहतो की 50 मीटरमध्ये बाउंड्री असणारे मुंबई सारख्या ठिकाणी खेळ खेळले जातात. माझ्या वाघोलीत आता 12 दिवसाचा क्रिकेटचा उत्सव होता. 60 मीटरची बाउंड्री होती, 74 मीटरची बाउंड्री होती. इथं आल्यानंतर सगळं नियोजन फसलं होतं, परंतु आपल्यातील कलागुणांना वाव देऊन पुन्हा एकदा आपण ते व्यवस्थित करून घेतलं. अतिशय चांगलं मैदान आणि या मैदानावरती स्वर्गीय अविनाश दादाच्या स्मरणार्थ ही स्पर्धा होतीये. अविनाश दादांनी देखील वरून पाहिलं आणि वरून ज्याच्या स्वरूपात त्याने आशीर्वाद पाठवला, मैत्रीचं प्रेम त्याने देखील पाठवलं, ते देखील यांनी स्वीकारलं. आज मला या ठिकाणी बोलवलं, सर्व मान्यवरांना बोलवलं, आदर सन्मान केला, कामाची संधी दिली. आपण शौर्य इव्हेंटवरती सातत्यानं विश्वास ठेवता. मी मनापासून आभार व्यक्त करतो. आपण दिलेल्या प्रेमाबद्दल मनापासून आयुष्यभर ऋणी राहतो आणि या ठिकाणी आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करून धन्यवाद मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. शौर्य इवेंट प्रॉपर मैनेजमेंट. थैंक यू सो मच अतुल बनकर साहब. बन गई बात, आप आए बाहर आए. एक बार फिर मैच की तरफ रुख करेंगे. स्कोर फिलहाल 7 रन बगैर किसी नुकसान के. टारगेट इस मैच में है 72 रनों का. 72 इज द टारगेट. व्यासपीठावरती रनरअप टीमसाठी 21,000 रुपयाचं पारितोषिक आहे. प्रसिद्ध युवा उद्योजक कैलास अण्णा मांजळकर साहेबांचं आगमन होत आहे मैदानावरती. त्यांचं स्वागत चौकाराने 4 धावा. कैलास अण्णा मांजळकर साहेबांचं आगमन झालंय. खणखणी चौकाराने त्यांचं स्वागत झालेलं आहे. वेलकम. दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक त्यांनी स्पॉन्सर केलेलं आहे. दर्जेदार चौकार. वसीम निलगर यांना या स्पर्धेचे आयोजक आहेत. कैलास अण्णा मंजाळकर साहेबांचा सन्मान आपण करावा. युवा उद्योजक आहेत. 21,000 रुपयाचं पारितोषिक स्पॉन्सर केलंय. सर आपलं स्वागत आहे. टाळ्यांच्या गजरामध्ये हा सन्मान व्यासपीठावरती संपन्न होतोय. कैलास अण्णा मंजाळकर साहेब रनअप टीम के लिए जो इनाम है 21,000 का, उसके स्पॉन्सर इनका सम्मान हम कर रहे हैं. वसीम निलगर यांच्या शुभ हस्ते यथोचित सन्मान. मायेची शाल, रुबाबदार व्यक्तिमत्वासाठी उबदार अशी शाल आहे. आणि मैदानावरती जो खेळ सुरू आहे तिथे निश्चितच कैलास अण्णा मंजाळकर साहेबांचं स्वागत खणखणीत चौकाराने झालंय. कडकडीत चौकार होता. मजा येणार या मॅच मध्ये. 72 धावांचा पाठलाग आणि टीट फॉर टॅट जसं जसं उत्तर दिलं जातंय. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाचा खेळ संपताना धावा आहे दापलकवरती 11. आणि जसं तुम्ही उल्लेख केला मजा येणार. आता मजाला उलटा केला तर जाम होते, त्याच्यामुळे जाम मजा येणार आहे. FC करंडक आता जो क्लायमॅक्सच्या ठिकाणी चाललाय, जाम मजा येणार आहे. पॉईंटच्या डोक्यावर चेंडूला पाठवलाय, पाठलाग केला जातो. 2 क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत, पण पाठलाग जिंकलाय चेंडूने. चेंडू गेलाय सीमारेषा पार.
FC कर्नाटक मधला अजून एक दणदणीत चौकार. आणि कसोटीचा आहे पण वारसा छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. मैदानावरती मावळे लढत आहेत. अत्यंत दर्जेदार खेळ. रोहनच्या बॅटमधनं दर्जेदार 2 चौकार. दीपच्या बॅटमधनं दीप लोंढेच्या बॅटमधनं 2 अप्रतिम चौकार. रोहन के बल्ले से वो 2 चौके और 1 चौका. बल्लेबाज आउट. बॉल टॉस गेंद स्क्वायर लेग पर खिलाड़ी. एक चौका जड़ चुके थे दीप लोंढे. दूसरा जड़ना चाहते थे, हमला किया शिकार पर कि आपको डगआउट की तरफ जाना पड़ेगा. फुलटॉस बॉल होता आणि त्या इनफिल्डला कव्हर करायचा होता. खऱ्या अर्थानं आपण त्याला मिड विकेटला क्षेत्ररक्षक होता. फ्लैट गेंद चली गई. फुट टॉस थी. बल्लेबाज थोड़ा ऑफ टाइम के बाद शफल में स्क्वायर लेग पर खिलाड़ी तैनात और स्क्वायर लेग पर बहुत ही अच्छा कैच. प्रशांत का स्कोर अगर देखें तो रन संख्या कुल मिलाकर 15 रन 15 ऑन द बोर्ड. क्रूशियल मैच है दोनों टीमों के लिए. दोनों टीमों ने टॉप किया पॉइंट टेबल में. FC कर्नाटक 2025 के दूसरे संस्करण में गेंदबाजी कर रहे गेंदबाज प्रशांत, जिनके ऊपर दारोमदार बहुत ही महत्वपूर्ण खिलाड़ी है. टेडमेंट पॉइंट कवर पॉइंट पर खिलाड़ी एक्स्ट्रा कवर एक लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी तैनात. नए बैटर आए बल्लेबाजी करने के लिए. किशोर नंबर 3 पर. FC कर्नाटक 2025 का ये फर्स्ट क्वालिफायर मैच है. फर्स्ट क्वालिफायर ऑफ द टूर्नामेंट FC कर्नाटक 2025 सीजन 2. उल्टा से गैप ढूंढना बहुत जरूरी. पॉइंट पर खिलाड़ी, कवर पर खिलाड़ी है. 3 खिलाड़ी वहां इस वक्त तारीख के अंदर मौजूद है ऑफ साइड पर. गैप नहीं भेज पाए. गैप ढूंढना बहुत जरूरी था. सिंगल के साथ किशोर का खाता खुला. स्कोर 16 रन 1 विकेट के नुकसान पर. 16 धावा धावफलकावरती आहे आणि जसं तुम्ही उल्लेख केला, काय झालं मागच्या चेंडूवरती जास्त जोरात खेळायचा प्रयत्न केला. तुम्हाला जर गॅप शोधायचा तर थोडासा हलक्या हाताने खेळणं देखील गरजेचं आहे. बरोबर पॉइंट आणि जो बॅकवर्ड पॉइंट आणि कव्हरला क्षेत्ररक्षक होता त्याच्यामधला गॅप शोधायचा होता. 72 धावांचा पाठलाग करण्यासाठी टीम उतरले. विराट फाउंडेशन पहिल्यांदा फ्रंट फूट वरती जाऊ का. पहिला पुढचा पाय आला होता, नंतर शेवटच्या क्षणी मन थोडंसं बदललं, बॅकफूटला गेलं आणि त्याच वेळेमध्ये वेळ थोडासा निघून गेला. निर्धाव चेंडूचा खेळ. प्रसाद हे षटक हाताळतोय. या षटकाची सुरुवात चौकार झाली, विकेट आलाय. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत या ओव्हरमध्ये पूर्ण झालाय. इस गेंद की बात करें तो बल्लेबाज फ्रंट फुट पर कमिट में थोड़ी दुविधा रही. आगे खेले पीछे खेले. बहुत अच्छी गेंदबाजी प्रशांत कदम द्वारा. आज 37 रन बनाए. पहली पारी में शानदार बल्लेबाजी. ऑफ टर्म के काफी बाहर गेंद. अजय अवले धीरे धीरे हमारी तरफ बढ़ रहे हैं और फिलहाल गेंद का टिप्पा कहा है वो देखा जाएगा. अजय अवले अनुभवी अंपायर मैदान के अंदर. पुण्यनगर के वाइट बॉल का इशारा. स्कोर इसी के साथ आगे बढ़ता हुआ रन संख्या फिलहाल टोटल बन गया है 17 रन 1 विकेट के नुकसान पर. 17 रन बोर्ड. ऑफस्टमच्या बराच बाहेर चेंडू हाताळला गेला होता. फुलटॉस बॉल. मागचे 2-3 चेंडू पाहिले तर फुलटॉस चेंडूचा जास्त वापर केला गेलाय. बॅकपोटा गेला. गली रिझर्व मध्ये खेळायचं होतं. क्षेत्ररक्षक आहेत बघा. एक तर कौतुक आहे, कारण जसा गोलंदाजी करतोय ना त्याच्या अकॉर्डिंग सिच्युएशन बरोबर क्षेत्ररक्षण लावलेलं आहे. म्हणजे त्यांना माहिती आहे क्षेत्ररक्षक कुठल्या ठिकाणी आणि त्याच दिशेने चेंडू जातोय. एक धावे चेंडूवरती पूर्ण धावफलक जाऊन पोहोचलाय. 18. 18 ऑन द बोर्ड. ओवर दूसरा बाज आप देख रहे प्रगति पर. गेंदबाजी कर रहे गेंदबाज प्रशांत कदम. बहुत ही बढ़िया गेंदबाजी रही है. इस ओवर की अगली गेंद प्रशांत कदम द्वारा. ओह, टपकाने के बाद उछालता ऑफसाइड पर खेलना चाहते थे. मन बना के खेलने की कोशिश. गेंद के मिनट के हिसाब से बल्लेबाजी आप नहीं कर पा रहे हैं. बिंदी गेंद के साथ ओवर की समाप्ति. किशोर रखेंगे अपने पास स्ट्राइक. 2 ओवर की कहानी समाप्त हुई है. रन संख्या कुल मिलाकर 8 रन. पहले ओवर में 11, दूसरे ओवर में 7. डीजे मास्टर आपका समय हो गया. गाने के साथ वापस आएंगे. चर्चा जारी रहेगी. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि धावा धावफलकावरती 18. इक्वेशन बघणं गरजेचं आहे. 72 धावांचा पाठलाग आहे. 18 धावा धावफलकावरती आतापर्यंत 72 धावांचा पाठलाग टीम करतोय. जर अजून पाहिलं तर 54 धावा अजूनही करायच्या. 24 चेंडूचा खेळ आहे.
24 चेंडूचा खेळ आहे. 54 धावांचा पाठलाग करायचा आहे. सुरुवातीला जो आस्किंग रन रेट 12च्या घरामध्ये होता ना, तो जंप 13च्या पुढे गेलाय, 14च्या घरात गेलाय. 13.50च्या सर्जन आता जर पाहिलं तर धावांचा पाठलाग टीमला करायचा आहे. धावा आहेत धावफलकावरती 18 प्रशांत यादवडे आमच्या जोडीनं जोडले गेले आहेत. क्वालिफायचा मॅच आहे. क्वालिफायचा मॅच आहे. याचा अर्थ काय माहिती का, तुम्ही संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केली, ॲज अ टॉप केलेत. तुम्ही सांगितलं ना टॉपवरती जायचं तर टॉप क्लास खेळायचं आहे. त्या टॉप क्लास खेळल्यात, त्या टॉप क्लास खेळल्यात. पण आता काय झालंय, हा क्वालिफायचा मॅच देखील महत्वाचा खेळायचा आहे. कारण इथे तुम्ही जर जिंकलात तर तुम्ही सरळ ग्रँड फिनाले, फायनलच्या तिकीट टू फिनाले त्या दिशेने राहा. पराभूत झाले तर एक संधी आहे, पण ती मानसिकता बदलणार. सध्या तुम्हाला थोडंसं कणखर मानसिकतेनं खेळायचं आहे. 24 चेंडू आणि 24 चेंडू मध्ये धावा करायचे त्या 54. अभी भी कुएं का पानी जो है ना बिल्कुल गहरा है। एक बार फिर ये मैच जीतने के लिए आपको मेहनत करनी पड़ेगी, मशक्कत करने की जरूरत है। गेंदबाजी में हो रहा है परिवर्तन। सचिन को बुलाया गया गेंदबाजी करने के लिए और बल्लेबाज किशोर के ऊपर दारोमदार रहेगा। आपने सही कहा कि यहाँ से टिकट आपको फाइनल का मिलेगा, लेकिन बेहतर क्रिकेट खेलने की जरूरत है, बेहतरीन क्रिकेट खेलने की जरूरत है। टॉप पर जाना है ना तो नॉन स्टॉप आपको अच्छा प्रदर्शन करना पड़ता है। इस मैच की अगर बात करें तो दो तगड़ी टीमें मैदान के अंदर, रंजीत दादा बशिरोड़े और विराट प्रतिष्ठा, दोनों का प्रदर्शन बहुत ही बेहतरीन रहा एफसी करंडक 2025 के बहुत बड़े मंच पर। और थोड़ा सा समय लिया, ये जो ओवर शुरू करने के लिए बिल्कुल समय लिया गया। क्या इसका फायदा बल्लेबाजों को मिलेगा, क्योंकि आखिर गेंद बिंदी गेंद थी, तो ये ओवर आपको जल्दी स्टार्ट करना था और समाप्त करना था। गेंदबाज सचिन, किशोर ऑन स्ट्राइक, रोहन नॉन स्ट्राइक गेंद पर शॉर्ट पिच गेंद हुक करना चाहते थे, गेंद बिल्कुल बाहरी किनारे थी भी चली गई बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए। बाहरी किनारा, भाग्य का सहारा, गेंद बाउंड्री लाइन के बाहर 4 रन। बॅटच्या वरच्या बाजूला लागला. चेंडू तिथे नाही गेला जिथे फलंदाजाला खेळायचा होता, पण चेंडू जिथे गेलाय तिथे का टीमला पाहिजे होता. आपने सही वाक्य त्या थोडासा वेळ तुम्ही घेतलाय, टाइम थोडासा तुम्ही जास्त घेतलाय. मागच्या 5 चेंडूवरती ना फक्त 2 धावा आल्या होत्या, 2 विकेट गेले होते आणि त्यानंतर तुम्ही वेळ घेतला. वेळ कोणी घ्यायचा होता? ज्यावेळेला आपण जोरात धावतो, थोडासा दम लागतो, दम काढायची वेळ येते. इथे वेळ घ्यायचा होता तो फलंदाजाला, वेळ घेतला गोलंदाजानं. त्याच्यामध्ये खेळ बदललाय. वेळेचं गणित वेगळं आहे, वेळेचा खेळ बदलाय. आता वेळ बदलले, खेळ बदलले. पहिल्या चेंडूवरती चौकार, फुलटॉस बॉल समोरच्या दिशेने लॉफ्टेड खेळायचे. रक्षक काय चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. 2 धावा चेंडूवरती पण बिलकुल खेळ बदलाय, खेळणे का रंग बदलाय, खेळ बदललाय, वेळ बदललाय आणि वेळ सध्या रंगामध्ये आलेत. मागच्या 2 चेंडूवरती 6 धावा. धावफलकावरती नजर टाकूया. धावफलक जाऊन पोहोचला 24. धीरे धीरे अपने बोलिंग मैट पर गेंदबाज सचिन आ रहे हैं। लक्ष्य 72 का है और इस वक्त थर्ड बैट पॉइंट कवर पर खिलाड़ी, एक्स्ट्रा कवर लॉन्ग पर खिलाड़ी तैनात है। ऑफ स्टंप के बाहर गेंद को कट किया सुंदर तरीके से, क्या आप ढूंढा गेंद बॉडी की तरफ ट्रैवल हो रही है, 4 रन मिलने चाहिए। खेल बदला, खेल का रंग बदला, मौसम बदला, शानदार एफर्टलेस शॉट था, 4 रन मिलेंगे। गाना आहे बघा ना, मौसम की तरह तुम तो बदलतो ना जाओगे. बदललाय, मौसम बदललाय, खेळ बदललाय. मागच्या 3 चेंडूचा खेळ पाहिला 4-2-4. 3 चेंडूवरती 10 धावा. मागच्या संघाची धावसंख्या 28, 28 धावा धावफलकावरती आहेत. म्हणून प्रत्येक वेळा ज्या मोमेंटमला तुम्हाला कॅच करायचं आहे, रिदमला पकडून ठेवायचं होतं. मागच्या 3 चेंडूवरती 4-2-4. आता थोडासा वेग पकडतोय, स्पीड पकडतोय, गिअर चेंज करण्याचा प्रयत्न केला जातोय. 4-2-4 वरनं गाडी पुढे. क्रॉस बॅटर फटका खेळलाय समोरच्या दिशेनं, लॉंगनच्या क्षेत्रामध्ये जातोय, चेंडू येतोय. आता हाई डिजिट नंबर काय वेगळा नाहीये, कारण मागचे 4 चेंडू पाहिले ना 4-2-4-2. बरेच जण जातात, मोटरसायकल घेतली, 4 व्हीलर घेतली, आरटीओ कडे अप्लाय करतात. एक आवडता क्रमांक, तसा आवडता क्रमांक मागच्या 4 चेंडूवरती आलाय 4-2-4-2. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 30. 20 के दुख के रहना बाकी है, जीतने के लिए फिलहाल 42 रनों की जरूरत है। कहानी इंटरेस्टिंग बन रही है और एक अच्छा मुकाबला एफसी करंडक 2025 में। बल्लेबाज किशोर उम्दा पारी कर रहे हैं अपनी टीम के लिए, रोहन का अच्छा योगदान। दोनों बल्लेबाज आत्मविश्वास के साथ बल्लेबाजी कर रहे हैं। बैकफुट चले गए, हवा में खेलते हुए, गेंद के नीचे खिलाड़ी आउट। रोहन जो अच्छा खेल रहे थे, बेहतर खेल रहे थे, उनका विकेट, ये प्राइस विकेट है और एक बार फिर जश्न मनाने का मौका मिलेगा रंजीत दादा शिरोले टीम को।
धावा करायच्या त्या 42 आणि मागचा चेंडू जर एक आपण चौकार पाहिला होता ना, त्यावेळेला काय केलं होतं, थोडंसं लेट खेळलं होतं. आता लवकर खेळले चेंडू पर्यंत तुम्ही गेले, पहिल्या चेंडूला तुम्ही येऊन दिलं. टेक्निकली जर पाहिलं तर दोन्ही फटक्याचं विश्लेषण केलं ना, याच्या आत तो चौकार होता ना, लेट केलं होतं, स्लाइस केलं होतं, त्याच्यामुळे चेंडू गेला तर जो डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे ना, त्याला चकून गेला होता. आता फ्लॅट खेळलं, बॅकफुटला गेला आणि तुम्ही चेंडू पर्यंत आला. हा झेल टिपलाय. जी जोडी जमली होती असं वाटलं होतं, त्या जोडीला तोडण्यामध्ये सक्सेस झाल्यात गोलंदाज सचिन. 19 चेंडूचा खेळ आहे आणि 19 चेंडूमध्ये करायच्या त्या 42. और टप्पा खाने के बाद उछाल भी था, गति बहुत अच्छी थी गेंदबाज सचिन की। खुद के ऊपर कर यकीन, आपके भी दिन आएंगे हसीन। कमाल कर रहे मैदान के अंदर सचिन, कमबैक करने का मौका मिला। 19 गेंदे 42 रन चाहिए मुकाबला जीतने के लिए। नए बैटर बल्लेबाज सागर आए नंबर 4 पर बैटिंग करने के लिए। ऑफसाइड पर फिलहाल 5 खिलाड़ी, ऑनसाइड पर 4 खिलाड़ी हैं। सचिन की अगली गेंद सागर के लिए, गेंद को ड्राइव करना चाहते थे पटपुर, या एक बार फिर बढ़िया फील्डिंग। अपने पॉलोत्र में गेंद को सचिन ने रोकने का पूरा प्रयास किया। 1 रन मुकम्मल किया दोनों बल्लेबाजों ने। 18 गेंदों का खेल आना बाकी है, जीतने के लिए 41 रनों की जरूरत है। कई मैच जाएगा, छोटे से ब्रेक के साथ वापस आएंगे। यू गए और यू आए। सर्व खेळाडू प्रेक्षकांचं एफसी कर्नाटक मध्ये सहर्ष स्वागत आहे. 72 धावांचा पाठलाग, 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 18 चेंडूच्या खेळामध्ये 41 धावा करायचे आहेत. तुम्ही उल्लेख केला था, बिल्कुल यकीन है तो मुमकिन भी है. अगर खुद पे यकीन रखोगे तो मुमकिन भी कर पाओगे. फासला क्या हौसला क्या, जब थोड़ा सा हौसला बनेगा तो फासला नजीक आता जाएगा. थोडासा जो मधला गॅप आहे ना तो आहे. 18-41 चा अर्थ काय माहिती का, 14च्या आसपासची सरासरी आहे. प्रत्येक ओव्हरमध्ये एक मोठा फटका तुम्हाला खेळायचा आहे. पुढच्या 18 चेंडूमध्ये किमान 4 चेंडू तुम्हाला एक्झिक्यूट करायचे आहेत, मोठे फटके खेळायचे आहेत. जी हाँ, इस वक्त शॉर्ट सिलेक्शन बहुत इंपॉर्टेंट है, क्योंकि बड़े स्ट्रोक आपको खेलने तो शॉर्ट सिलेक्शन बहुत मायने रखता है। गेंदबाजी में अब परिवर्तन होगा। चौथा ओव्हर लेके गेंदबाजी करने, गेंदबाज अपने बॉलिंग पर पार्थ पवार, व्यासपीठावरती काही दिग्गज मान्यवरांची या ठिकाणी बांधणी आपण निश्चितच बघतोय। अत्यंत शानदार असा खेळ आणि युवा सेना सचिव महाराष्ट्र राज्य आदरणीय किरण भाऊ साळी साहेबांचं शुभागमन व्यासपीठावरती होतंय। सर, आपल्या मनापासून हार्दिक स्वागत आहे। त्यांचा यथोचित सन्मान आपण लगेच करणार आहोत। तर वसीमजी निलगर यांच्या शुभ हस्ते युवा सेना सचिव महाराष्ट्र राज्य किरण भाऊ साळी एफसी करंडकच्या या अत्यंत दमदार अशा स्पर्धेच्या निमित्तानं, शानदार आयोजनाच्या निमित्तानं आपण व्यासपीठावरती उपस्थित आहात आणि आपला यथोचित सन्मान अगदी काही क्षणातच या ठिकाणी केला जाईल। आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। युवा सेना सचिव महाराष्ट्र राज्य किरण भाऊ साळी ते आता व्यासपीठावरती दाखल होत आहेत। स्पार्किन को ड्राइव किया, बहुत अच्छा स्ट्रोक है, बल्ले के बीचों बीच गेंद को खेलते बाइट स्ट्रॉन्ग पर खिलाड़ी तैनात है। जब तक कि गेंद को फील करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया या 2 रन मुकम्मल किया। 2 रनों के साथ स्कोरबोर्ड आगे बढ़ता हुआ रन संख्या कुल मिलाकर 34 रन। अत्यंत महत्वाचा सामना आहे। युवा सेना सचिव महाराष्ट्र राज्य किरण भाऊ साळी साहेबांचं शुभागमन या मंचावरती अगदी काही क्षणातच होणार आहे। गेंदबाजी पार्थ पवार कर रहे हैं, बैकवर्ड जाके गेंद को ऑन साइड पर पुल करना चाहते थे, टाइमिंग अच्छा नहीं है। स्क्वायर लेग पर खिलाड़ी तैनात है। तुकाराम सर, रन तो चाहिए आपको, और अच्छा थ्रो, बहुत ही अच्छा थ्रो था, स्टंप के ऊपर था, स्क्वायर लेग से किया गया था, तालमेल में कमी आई, बल्लेबाज आउट। आमचे मार्गदर्शक आणि तरुणांच्या गळ्यातलं ताईत माननीय किरण भाऊ साळी साहेबांचं शुभागमन होत आहे। आपण सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करणार आहोत एफसी करंडकच्या या भव्य दिव्य मंचावरती। सर, आपलं हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक स्वागत। युवा सेना सचिव महाराष्ट्र राज्य किरण भाऊ साळी साहेबांचं शुभागमन झालेलं आहे। जिंकण्याकरता 72 धावांची आवश्यकता। रणजितदादा शिरोळे आणि विराट प्रतिष्ठान या दोन संघादरम्यान महत्त्वपूर्ण सामना आणि सन्मान आपण करतोय। वसीम निलगर साहेबांच्या शुभ हस्ते सन्मान। धावसंख्या आहे एकूण 35-35। चौथ्या षटकाचा खेळ पार्थ गोलंदाजी मार्कवरती आणि आता किरण भाऊ साळी युवा सेना सचिव महाराष्ट्र राज्य यांचा यथोचित सन्मान या मंचावरती केला जाणार आहे। अतिथी देवो भव, टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या। आदरणीय सन्माननीय
किरण भाऊ साळी युवा सेना सचिव महाराष्ट्र राज्य आणि त्यांचा यथोचित सन्मान आदरणीय वसीम निलगर यांच्या शुभ हस्ते करण्यात येतो आहे. मायेची शाल मला वाटतं या स्पर्धेच्या निमित्तानं आज व्यासपीठावरती सातत्यानं जे मान्यवर येत आहेत FC करंडक आणि त्याचबरोबर SP बॉईज वरती असलेलं प्रेम. स्कोर इसी के साथ रन संख्या अगर देखें तो टोटल बन गया है 39 तो सब धीरे धीरे जो मैच है इंटरेस्टिंग बोर्ड पर पहुंच चुका है. प्रत्येकाचा आणि इंटरेस्ट देखील वाढलाय, जसा उल्लेख देखील आपण केला होता. हा क्वालिफायचा मॅच आहे आणि या प्रत्येकाचा आता इंटरेस्ट थोडासा मॅच मध्ये वाढलाय. मागच्या चेंडूवरती चौकार टोकून खऱ्या अर्थानं बॅट्समॅन देखील दाखवले, विकेट गेल्यात, पण आता समीर तिथे मैदानावरती आलाय. समीरच्या बॅटमध्ये एक चौकारलाय. धावफलकावरती नजर टाकूया. धावफलक जाऊन पोहोचला 39. अजून जर पाहिलं तर 33 धावांची अजूनही आवश्यकता आहे. जिंकण्यासाठी 33 धावांची आवश्यकता. 14 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 14 चेंडू आणि 33 धावांचा पाठलाग करायचा आहे. एका बाजूला आपण फलंदाजीच्या दिशेने चर्चा करतोय, पण गोलंदाजी महत्वाचे आहे. मागचे पुढचे 14 मधले किमान 5-6 चेंडू महत्वाचे आहेत. या सामन्याची दशा ठरवणारे पुढचे 6 ते 7 चेंडू आहेत. दशा ठरवणारे हा फटका खेळ. क्षेत्ररक्षक आहे, दूरवरती प्रयत्न केला तिथे फील्डिंग करण्याचा. फील्ड करतील, थ्रो करतील, तोपर्यंत 2 धावा चेंडूवरती पूर्ण. त्याच्यामुळे गोलंदाजाला देखील माहिती आहे की अशा सामन्यामध्ये कुठल्या लाईननं लेननं तुम्हाला गोलंदाजी करायची, अचक टोपा कसा पद्धतीने ठेवायचा. मागच्या चेंडूवरती 2 धावा. धावफलक जाऊन पोहोचलाय 41-41. 13 गेंदों का खेलाना बाकी है और जीतने के लिए फिलहाल 31 रनों की जरूरत. पार्थ पवार इस बार अच्छा स्ट्रोक है. दायरे के अंदर खिलाड़ी, इस बार लॉन्ग अप के खिलाड़ी क्या रोक पाएंगे? बिल्कुल इस गेंद को रोका है. अच्छी फील्डिंग, बेहतरीन फील्डिंग का नजारा. 12 गेंदों का खेल शेष है. 29 रनों की जरूरत है. ये मुकाबला जीतने के लिए आज रास्ता बना लिया तो कल मंजिल भी मिल जाएगी. हौसले से भरी ये कोशिश एक दिन रंग जरूर लाएगी. 12 गेंदे, 29 रनों की जरूरत है. कहानी इंटरेस्टिंग है, चर्चा जारी रहेगी. एक छोटे से ब्रेक के साथ वापस आएंगे. खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं सहर्ष स्वागत आहे. FC करंडक क्वालिफायचा मॅच आहे. 72 धावांचा पाठलाग आहे. पहिल्या 2 षटकामध्ये 18 केल्या, मागच्या 2 षटकामध्ये 25 केल्यात आणि पुढच्या 2 षटकामध्ये 29 करायचे. हे 3 टप्पे आहेत. 3 टप्प्यात पहिला टप्पा कदाचित गेला तर गोलंदाजीच्या दिशेनं, मागे कमबॅक केले फलंदाजानं, पण मॅच 50-50 आहे. दोन्ही टीमला चान्स आहे, दोन्ही टीमला संधी आहे. विराट प्रतिष्ठानचा संघ आहे आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर रणजितदादा शिरोळेंचा संघ आहे. 50-50 वाला मुकाबला आहे. पण थोडासा जर क्रॅकजॅक सारखा झाला ना, कट्टा मिठा, अजून मजा येणार आहे. 12 बॉल 29 आहे. गोलंदाज कोण येणार त्याच्यावरती चर्चा मैदानावरती सुरू आहे. आता क्रॅकजॅकची तर तुम्ही चर्चा केली, तर संधी पण आहे. आता संधी कशी असते, सकाळी आपण बिस्किट घेतो, ते बिस्किट चहामध्ये टाकतो, ते योग्य वेळी बाहेर काढणं गरजेचं आहे. या ओव्हरमध्ये तुम्हाला अत्यंत महत्वाचं आहे की मॅक्झिमम धावा उभारायच्या आहेत. आणखी एक पुढची कथा ती पण ऐकूया आपण. तुकाराम बांगेरे सरांकडे जाऊ. पण बिस्किट पण कोणत्या कंपनीचं आहे ते महत्वाचं आहे. असं तर भारतामध्ये 2च बिस्किट कंपनी फेमस आहेत, एक तर पार्लेजी आणि एक मारीगोल्ड. पण टेन्शन काय माहिती का, एक हे जो कप में जाता नहीं, दुसरा जाता है तो वापस आता नाही. त्याच्यामुळे काय इंटरेस्टिंग आहे, वेळेवरती बिस्किट बाहेर काढणं गरजेचं आहे. कारण असं आयुष्यात पण कोणामध्ये जास्त वेळा बुडून राहिल ना तर तुटले जाल, तसं बिस्किट तुटतं. मॅचला मजा आले. 12 चेंडू 29चा पाठलाग आहे. तुकाराम सर, आने वाला ओवर बताएगा कि ऊट किस करवट पर बैठने वाला है. 12 गेंद 29 चाहिए. मंचावरती आपण पाहू शकता किरण भाऊ साळी सरांचं आगमन झालेलं आहे. युवा सेना सचिव महाराष्ट्र राज्य. सर पुन्हा एकदा आपल्या मनापासून हार्दिक स्वागत आहे. हृदयाच्या अंतःकरणापासून सर्व दिग्गज मान्यवरांचं स्वागत. इस ओवर की अगली गेंद, कदमों का इस्तेमाल किया. इस बार लॉन्ग अप पर खिलाड़ी गेंद के नीचे, उनके सर के ऊपर से गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाते भी 4 या 6 रन. व्हाट अ शॉट, कड़क शॉट. गेंद बाउंड्री के बाद 6 रन. पण डिंग डॉंग डिंग डिंग डॉंग डिंग चालू आहे मैदानावरती. पहिला चेंडू ऑफ स्टॉपच्या बाहेर होता आणि लॉंग ऑफ चेंडू पहिला वाटलं लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक आलाय चेंडूच्या खाली, पण नाही, चेंडूने त्याला गुंगार दिलाय. पहिल्या चेंडूवरती षटकार, सिक्सर. 12-29चा मॅच होता. पहिल्या चेंडूवरती षटकार. 11 चेंडूचा खेळ आहे. 23 धावांचा अजूनही पाठलाग करायचा आहे. सेकंडला फलंदाज सज्ज आहे ज्याने षटकार ठोकलाय.
वाईट यॉर्कर हाताळला होता, वाईट यॉर्कर हाताळला गेला होता. 10 चेंडूचा खेळ आहे, 23. आपण बिस्किटावरती चर्चा केली, पण एक बिस्किट दुसरं पण आहे ना. आता काहीकांचा बर्थडे असेल, पण गुड डे कोणाचा आहे, आजचा दिवस कोणासाठी चांगला आहे, हा चॅम्पियन बनण्याचा किताब कोण घेणार आहे त्याची चर्चा चालू आहे. टुडे इज माय डे, टुडे इज माय डे, आई कैन डू इट. टॉस गेंद ड्राइव किया उस साइड पर, लॉन्ग ऑन पर, बाउंड्री लाइन पर खिलाड़ी है, भाग रहे हैं. क्या इस बार वो 2 रन मिलेंगे, देखने वाली बात है. क्या बात आहे, क्या हुआ मैदान के अंदर. लॉंग ऑन पर इथे काय घडलं, बैल पण गेलो आणि बैलाचं कासरू पण गेलो. चेंडू सीमारेषेच्या पार चौकार. गेला, बेलही गेला बघा. एक तर तुम्ही हातात चेंडू निसरला, चेंडूही गेला, चौकारही आलाय. आणि अशा वेळेला ज्या वेळेला दबाव येतो, दबाव सबके ऊपर आता है, कोई बिखरता है तो कोई निखरता है. या निखरने का मौका था. मागच्या 2 चेंडूवर जर पाहिलं, 3 चेंडूवरती 1 षटकार 1 चौकार, 29चा पाठलाग होता. 9 चेंडूचा खेळ आहे, 19 धावा करायचे आहेत. 19 रन चाहिए, लेकिन मुकाबला 19-20 वाला है. 19-20 वाला मुकाबला है. शानदार मैच है, रोचक मुकाबला बीच मैदान पर और दोनों टीमें बहुत ही अच्छा प्रदर्शन कर रही है. प्रशांत टाइमिंग अच्छा नहीं कर पाए बल्लेबाज, ऑनसाइड पर खेल दिया. वही खिलाड़ी जिन्होंने खराब फील्डिंग की थी, उनकी तरफ गेंद आने पीछा कर रही है. 2 रन लेने का मौका मिलेगा. इस 2 रनों के साथ आंकड़े बदलते, खेल बदलता. अब आपके पास गेंदे शेष है फिलहाल 8 गेंदे, 17 रनों की जरूरत है. वैसे आकाश में मुझे वो काले घने बादल दिखाई नहीं दे रहे, लेकिन तुकार सर बीच मैदान पर संकट के बादल मंडराते हुए क्या मुकाबला चल रहा है. 8 गेंदे 17 है, 17 ही तो खतरा है. 17 भी आपने बिल्कुल बादल का जिक्र किया. दिन है तो रात भी होगी, बादल है तो बरसात भी होगी. आज नहीं आला तो बरं आहे. दिन है तो रात भी होगी, बादल है तो बरसात भी होगी. और आज का दिन आपका है ना, तो आप
जश्न चलना है जश्न बल्ले के बीच छिड़ी है जंग, चढ़ा है क्रिकेट का रंग, रंग में भंग। सागर इनवॉर्म बैटर बैक टू द पेवेलियन चले गए हैं। अब 4 गेंदों का खेलना बाकी है। जीतने के लिए 12 रनों की जरूरत है। अजय मोरे, वारे वारे, आपके वारे नारे, कमाल कर रहे मैदान के अंदर अजय मोरे। इस बार वो क्लीन बॉल कर दिया, चारों खाने चित किया, कमबॅक करने का मौका मिला, लेकिन मैच समाप्त नहीं है। शर्यत अजून संपलेली नाहीये, कारण मी अजून जिंकलेलं नाहीये। 4 चेंडू 12 धावांची आवश्यकता. नाही म्हणून म्हणजे नेहमीच ना सशाच्या म्हणजे कासवाच्या गतीने का नव्हतं ना, थोडी थोडी प्रगती करत राहा. खूप ससे आडवे येतील पण त्यांना हरवण्याची हिंमत कायम ठेवा. मैदानावरचा थोडासा थांबलाय वारा, मॅचचा चढलाय पारा, डगआउट मधून आवाज आलाय भावा 4 चेंडूवरती धावा पाहिजे आता 12 मॅच आहे, पारा चढलाय मॅचचा. थोडासा हाय व्होल्टेज मॅच, हाय व्होल्टेज ड्रामा मैदानावरती सुरू आहे. मागे टपला यष्टीरक्षक, पुढे उभा गोलंदाज, आजूबाजूला उभे क्षेत्ररक्षक, उधळण्यात तुझा डाव, ते तुला कधी देणार नाही भाव. या साऱ्यांना चकवशील तरच तुला मिळेल धाव. मैदानावरती एका एका धावे करता संघर्ष आपण बघतोय. 4 चेंडू 12 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्क मध्ये अजय, नवीन बॅट्समन प्रसाद, अष्टपैलू खेळाडू आहे. पहिला चेंडू फुलटॉस आहे, नो बॉलचा इशारा झालाय. इथे गोलंदाजाला सत्कार, चेंडू सीमारेषा पार, षटकार प्रसादच्या बॅटमधनं. इन्हें तो सही गाना लगाया लेकिन अंदर गलती से मिस्टेक वाला गाना बजाय, गलती से मिस्टेक. आता गलती म्हणजे मिस्टेक, मिस्टेक म्हणजे गलती. नो बॉल वरती षटकार आलाय. 7 धावा या चेंडूवरती आल्यात. 7 धावा या चेंडूवरती आल्यात. 4-12चं समीकरण होतं आणि आता 4-5चं समीकरण. 4 चेंडू आणि 5 षटकार ठोकलाय, षटकार ठोकलाय. त्याच्यामुळे मध्ये जो आहे ना, जसा इशारा आला ना, गोलंदाजाने थोडंसं डोक्यावरती हात ठेवला आणि काय सांगितलं माहिती का, ओ नो नो. पंचांनी सांगितलं येस इट्स नो बॉल अँड इट्स 6 षटकार. और ये 7 रन मिले. क्रिकेटमध्ये होत्याच नव्हतं कसं होतं त्याचं एक उदाहरण आहे. कारण इथे खूप चांगलं क्रिकेट, 4 चेंडूमध्ये 12 धाबांची आवश्यकता होती आणि तिथे 7 धाबा आलेत. आता समीकडे बघा, समीकडे आपल्याकडे 4 चेंडू 5 धाबांची आवश्यकता. आणि सर्वात महत्वाचं आहे, अजय आवले यांचा जो हात आहे तो गरगर 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 डोक्यामधनं पिळणार आहे. कारण फ्रीटचा इशारा, एक ट्रीट देण्याचा या ठिकाणी इरादा बॅट्समनचा असेल. अगली गेंद फ्री हिट, क्या बल्लेबाज देंगे ट्रीट. टप्पा खाते उछाल मिला, बहुत अच्छा बाउंसर था. विकेट कीपर ने गलती की है, बिल्कुल इस वक्त गलती से मिस्टेक वाला गाना बीच मैदान पर बजता हुआ. प्रसाद आधे मैदान के ऊपर आए हैं, रन लेना चाह रहे हैं लेकिन मना किया गया. व्हाट अ मैच. हर दिन आता है, हर दिन जाता है, मैदान में वही हो जो सबका दिल चाहता है. 3 गेंदों का खेल, 4 रनों की जरूरत है. अब जाकर रन चाहिए 4. किसके लिए खुलेगा जीत का द्वार, किसकी होगी हार, कौन करेगा पलटवार. अब जाकर बाउंसर करे, क्या वो वाइड बॉल है या नहीं वो देखा जाएगा. अंपायर बिजी हो जाएंगे. रोचकता बरकरार, परिणाम करे करना पड़ेगा इंतजार. अब एक बार कहानी में ट्विस्ट. पण तोच इंतजार होत नाहीये. म्हणजे काटे नहीं कटते लंबे इंतजार के, नजरे लगा के बैठे सब अब थर्ड अंपायर पे यार के. आणि आता तिसरे पंच. मॅच नाही इझी, खेळू नका लेझी. थर्ड अंपायर थोडेसे बिझी आहेत. कीप रोलिंग. अंपायर बिल्कुल इस वक्त थोड़ा इंतजार कर रहे. टीवी अंपायर का क्या सिग्नल होगा. जिस तरह से टप्पा खाने के बाद उछाल मिला था, क्या सर के ऊपर से गेंद चलेगी वो देखा जाएगा. कहानी इंटरेस्टिंग बन रही है. रोचकता बरकरार इस मुकाबले में, बिल्कुल इसमें कोई संदेह नहीं है. एवरी लिटिल थिंग काउंट इन क्राइसिस. संकट के समय में हर छोटी चीज बिल्कुल काउंट हो जाती है. अब जाकर अंपायर का क्या डिसीजन होगा. सबकी निगाहें देखिए, सब कहां देख रहे हैं. जहां ये स्टूडियो है, जहां लाइव एक बार फिर आप देख रहे हैं, जहां हमारे अपडेटर है, वहीं पर सबकी निगाहें हैं. अब जाकर वन बाउंस का इशारा, वन बाउंस का इशारा, 1 फॉर ओवर. अब जाकर 3 गेंदे 4 रनों की जरूरत है. आर पार की लड़ाई है, पैसा वसूल मैच है. हाई वोल्टेज ड्रामा बीच मैदान पर. हाय व्होल्टेज ड्रामा, हाय व्होल्टेज मॅच मैदानावरती चाललाय. मैदानावरती मजा आलंय, जाम मजा आलंय. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आडव्या बॅटनं अजय आहे. ऐसे तरह हार नहीं मानेंगे.
क्योंकि विजेता मतलब कमजोर तब रुकते ना जब वो थकते, लेकिन विजेता तब रुकते हैं जब वो जीतते. त्यामुळे चॅम्पियन आहे, अ चॅम्पियन लाईक अ ड्रीमर वो नेवर गिव्ह अप, कधी हार मानणार नाहीये. असा मॅच मैदानावरती सुरू आहे. राह के बाधा को सफलता के सीढ़ी बनाने वाले खिलाड़ी को चैंपियन कहलाते हैं. चैंपियन बनने का सपना सबने देखा है, लेकिन सपना बहुत बड़ा है, सपना बहुत बड़ा है, तो मेहनत भी आपको बड़ी करनी पड़ेगी, और जितनी बड़ी मेहनत उतनी बड़ी कामयाबी. इस बार के चारों का निश्चित क्लीन बोल्ड, व्हाट अ डिलीवरी अजय मोरे. अजय मोरे वारे वारे आपके वारे नारे. सिक्सर के साथ धोनी स्टाइल. अब आप मैच समाप्त करते तो सिकंदर शेख इनकी तरफ से 2000 का इनाम है. वैसे मैच तो पैसा वसूली चल रहा है. एक गेंद 4 चाहिए, एक गेंद 4. अगर 3 बनते तो सुपर से ऊपर वाला मैच, सुपर ओवर देखने का मौका मिलेगा. किरण बाबू सारी साफ इंस्पेक्टर मंच के ऊपर है, और उसके साथ विशाल अन्ना धोत्रे, सबका स्वागत है. क्या मुकाबला चल रहा है. परशुराम अन्ना डोंगरे, और मैदान के अंदर गेंदबाजी कर रहे अजय मोरे. व्हाट अ परफॉर्मेंस. वक्ता मोरा, शतरंज की चाल. हारा तो जिंदगी, जीता तो कमाल. एक गेंद में चाहिए 4. कमालचा मॅच मैदानावरती चाललाय. आणि अजूनही प्रेडिक्ट नाहीये, अजून प्रेडिक्ट नाही की कोण जिंकणार आहे. एका बाजूला विराट फाउंडेशन, दुसऱ्या बाजूला पाहिलं तर रणजितदादा शिरोळे यांचा संघ मैदानावरती. 1 चेंडू 4 धावांची आवश्यकता आहे. चारों तरफ है शोर, आखरी गेंद पे चाहिए 4. पण हा तिन्ही रिझल्ट आहेत, तिन्ही रिझल्ट आहे. एक तर विराट फाउंडेशनचा संघ जिंकू शकतो, रणजितदादाचा संघ देखील जिंकू शकतो, किंवा तिसरा पर्याय आहे आणि तोच प्रेक्षकांना पाहिजे कदाचित, टायवाला मॅच. बिल्कुल दिल मांगे मोर, टीम मांगे मोर. बढ़ गया है दर्शकों का शोर. फक्त एकदाच विनंती करेन, इतका चांगला सामना सुरू आहे आणि पुण्यनगरी मध्ये प्रेक्षक शांत बसले तर मजा येणार नाहीये. एकदा टाळ्यांचा गजर करा. रोमहर्षक उत्कंठावर्धक सामना प्रेक्षकांना या ठिकाणी भेटीला आलेला आहे. व्हॉट अ मॅच. मैदानात जणू काही आणलाय खेळाडूंनी युद्धाचा आव. चांगलाच रंगलाय दुसरा डाव. या चेंडूवरती आघात केलाय का बघूया. ओ चेंडू सीमारेषा पार, चौकार. काय घडलंय मैदानावरती. सामना विराट प्रतिष्ठाननं जिंकलाय. सामना या ठिकाणी विराट प्रतिष्ठाननं जिंकलाय. ज्या मैदानात आमच्या पराभवाची चर्चा झाली, त्या मैदानात विजयाचा गुलाल उधळल्याशिवाय माग फिरायचं नाही, हा या ठिकाणी संकल्प करून विराट संघ दाखल झाला. ते आले, त्यांनी पाहिले, त्याने जिंकलंय. रोमहर्षक सामना समाप्त झालाय. अभिनंदन विराट प्रतिष्ठान. का मजा तभी आता है. बघा हा मॅच रंगला होता. विराट फाउंडेशन आणि दुसऱ्या बाजूला रणजितदादा. मॅच रंगला होता. आपने सही कहा, जीतने का मजा तब आता है जब सब लोग आपके हार का इंतजार करते हैं. आणि त्यावेळेला खरी रंगत आहे, आणि त्यावेळेला सामना जिंकलाय विराट फाउंडेशननं.